बसतोय तुला काय सांगू. त्यांना वाटते काय 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 लगेच ते लिहितात खाली. आपण म्हणलं का तिकडून नका जाऊ इकडून या. डर ते म्हणते डर जरुरी आहे. तिकडून गेले डर नाही लई कुठे ते तुला म्हणून मी म्हणतो इकडून तू काय येडपड झाला काय. तुला हागायची जागा सुद्धा राहणार नाही इतकं आणते. म्हणून मी माझा एवढा मोठा समुदाय आहे. मी एक समाजाचं जबाबदार लेकरू आहे म्हणून मी पायरीनं वागतोय. मला माझा समाजाचा संयम ढळू द्यायचा नाही. मला माझ्या समाजाची शक्ती बघायच्या भानगडीत पडू नका. अमित काकाला विचारा तुम्ही कसे पळत येत. मराठीचा काचका कसा असतो ते जाता जाता गुजरातूनच गेले तिकडे पाणी कडकड. हा जाताना कसं केलं येताना ते कसं केलं बघा. हे मराठीला दुधारी तलवार असल्यासारखं जाताना कुठीत आणि येताना कुठीत. जाता जाता सुद्धा मोकळ जात नाही. काही काही जाताना सण जातात ना येताना कधी चला मध्ये ती चालू जाता काहीतरी करते. तुम्ही मराठीची शक्ती बघायच्या भानगडीत पडू नका. उलट तुमच्या नशिबानं त्यांच्या म्हणतो मी चांगला लागलोय. सुट्टी भेटत आहे तुम्हाला. माझ्या जागेवर जर दुसरा असता किंवा दुसऱ्या समुदायाचा असता तर म्हणला असता एवढा समाज म्हणल्यावर एकदा बघा कडे 100% म्हणला असता. मी ते होऊ देत नाही. माझं ध्येय सगळ्या जाती धर्माचा एकोपा ठेवायचा. शांतता राहिली पाहिजे. माज असणारे मगरूर माजुरे थोडे असतील. मगरूर माजुरे हे थोडे असतील. यांच्यासाठी लाखानं ओबीसीतले असू द्या सर्वसामान्यातले असू द्या मुस्लिमातले दलितातले बाराबोलीदारातले प्रेम करणारे लाखानं असतील. त्यांचा विचार आपल्याला कुठंतरी करावा लागतो. समजून घ्या मी तुम्हाला काय बोलतोय. कुठं ते आपली जुनी म्हणे घवासरची किडे रगडायचे काम मराठ्याच्या हातातून कवाच झालेलं नाही. आणि मी तर तुमचा जातवान रक्ताचा आहे. ओरिजिनल रक्ताचा माणूस अशा घटना कधीच घडून येऊ देत नाही. हे पण मी मराठ्यांचं माझ्या पूर्ण करतोय. जे पूर्वीचा इतिहास आणि पूर्वीची परंपरा आहे मराठ्यांची ती राबवण्याचं चालवण्याचं काम मी करतोय. आपण सगळ्याला धरून चाललेलो आहे. बोटाला धरून चाललेलो आहे. प्रत्येक गावात त्यावेळेसही असले होतेच 4-2 म्हणून काय मराठा ऍक्शन घेत नव्हता. बघत होता जाऊ द्या म्हणे सोडून द्या काय होत नाही तर आशा दिलेली. तुम्हाला वाटत असं फेसबुकला इकडं तिकडं अशा देते आमकं होतं तमकं होतं सण व्हाय ना. ती 4-2 जण असतील बित्या त्याचं काय देण द्यायचं. रोडने चालता येत नाही त्यांना. आता बऱ्याच जणांनी बघितलंय काय काहीला काय असतं चालू असतंय. मराठ्यांची बरोबरी कुणी नाही करावं हे कोणाचं काम नाही. हो आणि सगळ्या जातीला धर्माला धरून चालावं ते फक्त मराठ्यांनीच. इथं उताळ्याचं काम नाही. उताळे टिकलेत नाही. ते अब्दुल भाई लय दिन लांबून आलता देव अब्दुल शाह अब्दाली काहीतरी होता ना देव अब्दुल तात्या. गपचिप मागे गेला टोले खाऊन अब्दुलची छठी. हे सोपं नाही. इकडं जवळ सहन करत तर मराठी करतात आणि एकदा का टिपूर उचललं ना टिपरानेच हाणतात मग नुसतं. ते अब्दुलची किती मोठे घेऊन आलती घोडेन हत्तीन बैलन काही घेऊन आलती ती गधडेन गधडेन पुढे धपटून माघार लावलं. ती अब्दुल शाह वही होते कोणतरी निजाम भाईच्या आधी. हा अब्दाली ती आपल्याकडे निजाम भाई होते तेव्हा तिकडे ती होती. हे सोपं नाही म्हणा भाऊ ते तुम्ही आता. आणि आपण जरा सोडून द्यायचा या गोष्टी. चिल्लर धरून चालाल काय होतं तुम्हाला. कसल्याचं नाव घेता ते नाव घ्यायचं लायकीच तरी इतकरी. रोड आणि डांबरावर चालताय ना ते नाव घेता करे. रोडावर कोण असतं कुत्रे हागत असते. किंमत काय द्यावं हे समजून घेता. आणि इथून पुढे सोशल मीडिया मराठींनी चालवा. हा सोशल मीडिया चालवा सगळेजण. भरोश्यावर राहू नका. जणून मला माहिती मिळाली खरंय खोटं माहित नाही. मी माहिती घेईन पण हाई उलची खात्री लायक आहे. बरेच युट्यूबवाले विकत घेतले जणू सरकार असं कळलं बरं का मला माहित खरंय का खोटं. पण आता आपलं माझ सारख्याला बोलताना खरं असलं तर बोलावं नाही उगाच बोलू नये. मी माहिती घेतो हे खोटं असेल तर काही अडचण नाही. पण असं केलं जणून विकतच घेतले पुरे जाऊन 150-150 घेते. घरात
माझा मराठ्यांच्या घरात पोहोचलेला विचार ते कधीच विकत घेऊ शकत नाहीत. माझ्या मराठीचं घर कधी ते विकत नाही. भिडा मग आपले भिडायचे मग आपले मोबाईल काम आहे. सकाळी उठलं की तेच, झोपताना तेच. काही काही तर 3 वाजता झोपत नाही. कवा बरं ऑनलाईनच असतो, काय करतो काय नाही त्याची त्याला माहिती. आणि पोस्ट तर एक टाकीत नाही, तू ऑनलाईन आहेच कस का. त्याचं जर अकाउंट चेक केलं एक बी पोस्ट टाकीत नाही, तू 3 वाजता ऑनलाईन टाकेलच कस काय. तू करीत काय होता मग ती 2-3 महिने भीड नाही इकडं. 2-3 महिने बाकीचे नाच सोड जरशी आणि इकडे भीड. तू करतो काय परत म्हणते नाही मी ते टाकी दोन. तू अकाउंट चेक केलं एक बी पोस्ट नाही. आणि 3 वाजून 20 मिनिटापूर्वी तू काय करत होता मग रातच्या रात्र येत आहे तिथं. कधी कधी पाठपोत सुरू आहे. दाखव का किनेश्वर टाकायचे तुम्हाला पाठपोत जागे. तू टाकतो काय, तू दर आरक्षणाचा बोला तू काय करणं. मग काय तू काय पीक विमा बघत होता का. तू काय बघतो काय मग इतकं रातभर काय करतो. तुम्ही इकडे घेऊन द्या, जा तिकडे जरा. रात्रंदिवस सोशल मीडिया तिकडे चाला. रात्रंदिवस तुमच्यावर भार आहे बरं का. आता आज सांगून थोडं पुढं सांगायला वेळ मिळतोय का नाही. पुरे हे 2-3 महिने तुमच्यावर भिजतय सगळी. सोशल मीडिया फुल झाला. तुमच्या हातात राहून द्या. त्यांचे किती यंत्रणा द्या, कोलमडलीच पाहिजे. किती यंत्रणा लावते म्हणे ते म्हणले पाहिजे हे महागाला लय बेकार भेटलं गाड्या. वस्तातच त्यांनी यादी करून द्या. यादी मी मोडीतो त्यांची. माझ्याकडे म्हटली जबाबदारी, तुमच्याकडे तुमची. तुम्ही सोशल मीडियावर तेल टिकून टाकलं, धडाधड सुरू करायचं आपलं. जर आपलं लढायचं ठरलं आपलं चिन्ह नाही पाड्यात ठेवलं. पाड्याचं सोपं आहे मग हो भट्यात ना आणला मराठ्याने हा बाय ना 8 बायला. त्यामुळे मी अमित काकाला सांगितलं त्या दिवशी. ते आधी ते म्हणले मी आंदोलन मोडीत असतो पटेलाचा गुर्जराचा. अमित काका सांगितलं मी असं होत नसतं इकडे, टेन्शन घेऊ नका. तिकडे होत असं ते तुमचं काय असं ते मला माहित नाही. तिकडे गुजरातचं बेट हे ते दिवदमन आहे. तिकडे दारूचे बरेच कारखाने आहेत, शिलवाशाला नगर हवेलीला ते होत असं. तिकडे काही कपड्याच्या कंपन्यात हिरे माणिक मोती आहेत. ते तिकडे काय असं. इकडे काय जमीन आणि गोटे शेत नुसते काय आहे दुसरं इकडे. इकडे काय मॅनेज व्हायला मॅनेज व्हायला. इकडे अमित काकाचा डाव चालून देत नाही मी, तुम्ही काळजी करू नका. अमित काका पहिले साहेब होते मोदी साहेब होते पहिले त्या टायमाला. अमित काका दुसरीकडे होते त्या टायमाला. आता दोघं बी 3 बी आणले आणखी काही अडचण नाही. मिळाला ना त्यांनी यादी टाकली की घोटाळा घातलाच. त्याच्यातला काल एक माणूस आला सांगू तुम्हाला. हाईक टाइम तुम्हाला तुम्ही म्हणता अवघडच बोलून घेतो 10 मिनिटं आहे का 10 मिनिटं आहे का. काल एक माणूस आला त्यांचा. तो म्हणला मी 10 वर्षापासून मला म्हणते पुढच्या टायमाला तो राईट कम करू. एवढ्या वेळेस आता त्याला जाऊ दे, आपल्याला काही करून निवडून यायचंय. त्याला काय म्हणले आपलं ध्येय सत्तेत जा आणि काही करून आपल्याला निवडून यायचं. आणि एवढे वेळेस जरा त्याच ही बरोबर मिरिट बरोबर बसत माहिती. हात उशीर येत रे. ते म्हणलं मिरिट त्याचं बरोबर बसतंय म्हणे. तो यावेळेस बसल. तू काय कर, तू थोडी त्याला साथ दिली की आपलं ते शीट निघत आहे. तुला पुढच्या वेळेस ते आलं माझ्याकडे. ते म्हणतोय 10 वर्ष झालं मला पुढच्याच वेळेस म्हणतात मी आता मरणार आहे पुढच्या टायमाला. मला पुढच्या टायमाला देतोच का. दुसऱ्या बारीनं त्या टायमाला असं आलं म्हणजे हुकलक म्हणला मा. त्याचे मी काय त्याला येऊन देत नाही. त्याच नाही मन नाही मीच का करणार आहे म्हणजे सांगा. हे होणार आहे. त्यामुळे फडणवीस साहेबांनी किती गणित लावलं आणि अमित काकाने किती डोकं आपडलं. इथं केस डोक्यावर उगण्याची शक्यता कमी. इकडचं औषध लागू होतच नाही. इकडं मराठ्यांनी चेकिंग करून द्यावं लागतं तरच ते औषध लागू होत नाही तर होत नाही. इथं मराठ्या संघ डोकं लावायचंच नाही. इथं अवघड खेळ. नसता मग तुमची मजा करा. तुम्ही राजकारणात राहा, तुम्ही सत्तेत राहा, मजा करा. मी जाहीर तुमच्या समोर सांगतोय तुम्ही तुमच्या मजा करा राजकारणात. काय देणं घेणं नाही. आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करायची. तुम्ही तुमच्याकडे तिकडे मरा काय देणं घेणं नाही. मला माझा समाज मोठा करायचा पण नाही दिलं. इथं गणित पिणित नाही. त्यांनी याद्या केल्या दोघाला करून द्या. दोघं तर लागले. हे म्हणते 30 राहिले. तेव्हा मग तो आमच्या 155च्या पुढे धकलाय. थोड्याच विदर्भात गुतलाय. तरी ते टीव्हीला बातम्या येतात. तुम्हाला खरं सांगतो यांचं कुठंच काय झालं नाही. चौकड गुतलेलं यांचं.
यादी नाही भाजी नाही काही नाही काही नाही, नुसती बसती. 17 वाटल्या पुढे ठेवलेल्या ह्या इकडं मनुके दिसते, इकडच्या बाजूला बदाम दिसते, काही नाही. आणि ढोकळा एक दिसतो, ढोकळा ठेवलेला आहे मध्ये. जर कोणाकोणाला ढोकळा शुगर असल्यामुळे ढोकळे ढाकळे ठेवते ते आपलं काही नाही. दुसरं तुम्हाला सांगतो यांच्या कोणाच्याच याद्या तयार नाही, यांचा सगळ्याचा फेस पाडलेला आहे. त्यांना वाटतं याची यादी तयार करावं, तर ते म्हणते आमची 3री फेरी झाली बरं का. आपल्या लेड्यात कडे जा तुम्ही ध्यानात ठेवा, मराठ्याचे जादू यांना सुधारणच द्या नाही. हे म्हणतात आमची यादी फिक्स झाली, आमच्या काठ्याकोट झाला. काल तर एक शब्द आला, आजचा काठ्याकोट शेवटचा होता. आता फक्त 10 जागेवर राहिले, 105 त्याला, 90 आम्हाला, 85 त्याला असं. आणि आतून विचारलं का ते म्हणतात कशाचं काय आहे, 85 नाही 83 नाही आमचं. ते म्हणते 30 जागा दे, नाही तर जमत नाही, चाललो मी बाहेर. काय यांचं गात पण सगळं उघडं पडलं. मला आता राजकीय बोलायचं नाही, शब्द नाही दिला का. त्यामुळे नुसती मराठ्याच्या अंमलबजावणी नका करून देऊ. यांचं काय मला माहित झालं, 20 दिवसात आचारसंहिता लागली, यांचं सगळं बेरडच बाहेर काढितो. काय आहे नाही, मला आता बोलता येणार. मी म्हणलं नाही मला राजकीय बोलायचं नाही. मला ते लाडक्या बहिणीच नाही माहित, पण एक लाडका भाऊ सांगतो. माझ्याकडे संभाजीनगरला परवा दिवशी माणूस आला, कागदपत्र आपल्याकडे समोरून ठुले ना. त्यांनी काय केलं, महिला म्हणून माणसाने फॉर्म भरला. बघा बरं का आता कला. नाव काय टाकलं त्यांनी, स्वतःच नाव, त्याच्या बापाचं बी आणि आडनाव बी. नाव कोणाला टाकलं त्यांनी, त्याचं महिलेचं नाही टाकलं, पण फॉर्म लाडक्या बहिणीचा भरला. 4,500 आले ना त्याला. सरकार अमित काका देवेंद्र काका, मी सलान लावता डॉक्टर म्हणलं थांब मला आधी ऐकून, मला आधी हे ऐकून देऊ काय म्हणतो. तेव्हा म्हणला मी लाडकी बहीण आहे. म्हणलं तू लाडकी बहीण कस काय, तू टोकरीवर केस मिशे तुला. तेव्हा म्हणला ते बी चाबर होतं, ते मला कळूनच दे ना आधी. ते म्हणला मी लाडकी बहीण आहे, मला स्वागत करा. म्हणलं का, मला 4,500 घेतले. म्हणलं तू कशी लाडकी बहीण आहेस. ते म्हणला हे बघा, मपलं नाव, मपलाच फोटो त्याचा लावला, त्याने महिलाचा नाही लावला. फोटो त्याचा, नाव त्याचं, गावचा पत्ता, त्याचा आधार कार्ड आणि त्याला मिळालेले 4,500 त्याचं बँकेचं ते स्टेटमेंट लावलं त्याला. हे बघा मला आपल्या खात्यावर आले. आहे का नाही बद्री टकोऱ्याची. आशाने इतकं भारावून जाऊन सत्ता काबीज करता येत नाही. आणि याचा अर्थ असा व्हायला लागला, तुम्हाला गोरगरीब जनतेशी देणं घेणं नाही, तुम्ही प्युअर बिघाडला. कसल्या योजना राबवून कोणाला द्यायला लागलात हे सुद्धा तुम्हाला कळणार. लाडक्या बहिणीला तर मिळायला लागले, आणि लाडकी बहीण त्याला भावाला कच्ची दिसती काय. लाडकी बहीण त्याला कच्ची दिसती त्या भावाला. ती भावाकडून घेईन, भावाला लय दिवस फसिल्या, पाय मुटकरच पाहिजे भावाच्या देते का नाही बघा. दाजी तसा त्याचा गरम हे लाडक्या बहिणीला दिल्यापासून. दाजी म्हणतो माझ्या पिताला भाव दिला नाही, तू याकडे बघतो का आता मी. एक दिवस दाजी रूम न घेऊन मुंबईत गेल्या दिसून तुम्हाला बघा दिसतो का. दाजीच्या मालाला भावच नाही, दाजी तर खवळलेला सध्या. आणि भाचा आणि भाची तर मामाचा थोपाडच बघायचं नाही म्हणते. मामाच नको म्हणते, असला मामा कोणालाच नाही पाहिजे. नाही मी नाही तर समजणार, पण लाडकी भाची भाचा म्हणतो असला मामा कधीच नाही पाहिजे. बहिणीने दिलं, मला आरक्षण दिलं नाही त्यामुळे मला नोकरी लागाना, मामा काहीच कामाचा नाही म्हणते ती. ते झालं जुनी म्हणे, सगळा गाव मामाचा कुणीच नाही कामाचा. सगळा गाव मामाचा एक नाही कामाचं. तसं झालं, कारण त्याला लग्न करायचं असतं. मामा जो पोरगीत नाही लग्न करून करतो, तसं झालंय. आता हे मामाने बहिणीला दिलंय, पण भाची भाचा अशी रुसली. ते म्हणजे आरक्षण मामांना दिल्यामुळे मला नोकरी लागली नाही, मामाचा तुतार बघायचं नाही. मामा पाडाच म्हणायचं भाचीच्या आणि भाच्याच्या मतदानावर. काय मामाचा उपयोग आहे. त्यामुळे अमित काकांनी किती गणित लावलं. आता अमित काकाचं धोरण असं आहे, मी थोडे दिवस म्हणत असतो तुम्हाला नाही माहित, मी लय चित्र माणूस, मी कोणाचाच नाही. थोडे आपलं तच असतं, अगोदर तच असतं, नंतर वेगळंच असतं. नंतर ते म्हणतो उगाच त्याला आपल्याला गुतलं नसतं, तिकडे गेलं तर बरं झालं असतं. आपला खेळ अवघड. यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांचे एक गोष्ट लक्षात येणार, एक समुदाय मराठा, एक ही शक्ती प्रचंड मोठी आहे. यांनी काय गणित चालू केलंय, 100 गोळा करायला लागले.
बरं का. यांची स्ट्रॅटेजी काय, यांचा वर्षावरती असा एक निर्णय झाला एक 7-8 दिवसापूर्वी, मराठा बाजूला ठेवायचा, मराठा बाजूला ठेवायचा आणि निवडणुकीला सामोरं जायचं, ही यांचं फायनल ठरलं. पण त्यांना एक गोष्ट माहित नाही, पुरा ओबीसी यांचा नाही एक. आता दुसरी गोष्ट यातली, त्यांना ही गोष्ट माहित नाही की त्यांना 100 जण जुळवायचे आणि मग ती एक गठ्ठा करायची. त्यांच्या हे डोक्यातच नाही, इकडे एक गठ्ठा मराठा होऊन बसला. त्यांनी जुळलेल्या गणितात 100 जणात मराठी येत. आता यांनी याद्या टाकल्या की त्यांनी जे 100 जुळले त्याच्या गळ्यात मराठीचा आत टाकणार. काय चालू होतो फुटला. अमित काका इथं चलतच नसतं, इथं लावडी ओबीसी शिवाय मराठ्याचं धकतच नाही गावात. मराठ्याचं ओबीसी शिवाय गावात धकत नाही आणि ओबीसीचं सुद्धा गाव खेड्यात मराठ्याशिवाय धकत नाही. आम्हाला इथं रोज एकामेकाला गरज लागत, कशाची कशी. 4-2 जणांना नसते लागत. 4-2 जण त्यांच्या तर मगरूर असतात आणि आपल्यात असतात, नुसते त्यांना ना ढोल पेक नाही. आपल्यात काय शाने नाहीत, आपल्यात असते 4-2. याचा अर्थ गावाला एकमेकाची गरज आहे. आपल्या गुरु बहिणी आहेत एकमेकाच्या. आपल्याला एकमेकाला दवाखान्यात 500 रुपये उसने द्यावं लागते. देवेंद्र काका साहेबाकडे जाताना येणार 700 रुपयासाठी मुंबई जायचं म्हणल्यावर आणि त्याची भेट व्हायला 15 दिवस लागले, पेशंट मेलक राहिले. इथं आपल्याला गरज आहे हे त्यांच्या डोक्यातच येत नाही. लाडक्या बहिणीचं काही पीक पडणार आहे, तिच्या आयुष्याची तिची मुलगी मोठी होणार आहे त्या पैशामुळं, का तिचा मुलगा मोठा होणार आहे. घ्या, ती गरज आहे आपल्याला लागते, पुढे कामाला ते घेऊन ठेवा. घेदायचं सोडी जायचं नाही का. त्यांचे वावर विकला काय ते एखाद आपलेच पैसे येते. परिस्थिती यांनी अशी ठरवली, पण यांचं गणित मोडायची ताकद आपल्यात आहे. ते काम मायाकडे. यांचे किती टोळी मोठी होऊन त्या प्रचाराला. निरीक्षक बघा कसे गेलेत, सगळे पडेल पाडेल माग, जेवढे पडेल आहेत का आताचे जे पुरे निरीक्षक आहेत. दुसऱ्याला निवडून आला तो, तुला सुचलं नाही, तू त्याला काय होणार. तुम्ही बघा निरीक्षक शोधून बघा ना. आणि ते मीडियावर येतं बघा, बैठक मुंबईला आहे इथली, काय YB सेंटरला बैठक सुरू, जप्तीचे निरीक्षकाचे चालले आणि सगळे पाडले. निरीक्षक साहेब आत घुसले, आमका 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 तर लय मताने पाड्याला आहे. लगेच ते तमका तमका त्या निघाल्या त्या पाड्या. आता निरीक्षकाचा अंतिम अहवाल देणार येणार आहेत. ते निरीक्षक साहेबांनी खूप सुंदर अहवाल आणला, ते पडलेलेच निरीक्षक तुमचे सगळे पडेलच. आणि जिथं मराठीने पाडले ते तुम्ही निरीक्षक केले आणि ते जे निरीक्षण करायला चालला त्याला मराठीने पाडलं. मग कुठे निरीक्षण तो निरीक्षक आपल्या मराठ्याच्या विरोधात जे नेता गेला ओबीसीचा असू नाही तर मराठ्याचा, तो पाडायचा म्हणजे पाडायच्या बाहेर. आणि विरोधात केलेला ओबीसीचा किंवा मराठ्याचा नेता प्रचाराला गेला की ती ज्याच्या प्रचार जाईल त्या मतदारसंघातला एक पाडायचं. वेळ आली ना शिटानं द्यायचे बा, हे बघा आपल्या जातीची शान राखायचं आपल्याला. तुम्हाला मला काही किंमत नाही, हा जातीला किंमत. हा समजा त्यो प्रचाराला गेला, त्यो आप्पा एका एक दुखत आणि एका एक नीट होत. दुसरे सकाळीच नीट मला म्हणतो सलाईन घ्यावा दवाखान्यातच बोलू जावा, आमकं करावं, बाकीचं लई बोलू नाही, उपोषण घेऊन उपचारच करावं आणि तिथूनच बडबड करावं. फक्त राजकारणात कोणाचं काम नसतं, 8च निवडून आणून दाखव. 16 आणतो, ओबीसीत आरक्षण देशील का? 16 आणतो, ओबीसीत आरक्षण देऊन तू बाहेर निघशील का? सगळे पुरे काढशील का तो बाहेर? हा ते नाही जमत. आणि राव आणि दुसऱ्या दिवशी लगेच आंबोलन सहन ते दुखण्यावर बोलू नाही, कारण वैयक्तिक जीवन असतं, वैयक्तिक जीवनावर बोलू नये. आदर असला पाहिजे दुखण्याच्या ठिकाणी, पण दुसऱ्या दिवशी कसं काय नीट होतो ह्यो बी मोठा प्रश्न आहे ना. पण बोलू नाही, कारण दुःख असतं, वैचारिक मतभेद त्याला मी खंबीर आहे ते बी खंबीर आहे, त्याची काही अडचण नाही. पण चला वैयक्तिक जीवनावर बोलू नाही, आजार पण दुःख हे प्रत्येकाला असतं, त्याच्यावर बोललं नाही पाहिजे माणसाने. तुम्ही आपल्या
तुमचं तुमचं चाललं काय? यांनी किती आहे बांधले, आपल्याला रूल सांगितले, सगळे ध्यानात ठेवा, तोडायचे, सगळे षड्यंत्र तोडायचे. मराठ्यांच्या आंदोलनाला बाजूला ठेवून सुद्धा एक टोळी तयार केली त्यांनी, ती पण ध्यानात असू दे. गोरगरीब मराठी लढले, त्यांच्या म्हणण्यावरती काही गोष्टी द्यायच्या नाही. करोडो मराठी 13 महिन्यापासून लढले, त्यांच्या म्हणण्यावर द्यायच्या नाही. पण ज्यांनी मराठ्यांच्या आंदोलनाला विरोध केला असे काही गोळा करायचे. त्यात अभ्यासक, बुद्धिजीवी, शिक्षण सम्राट, काही 10 खोलीत शाळा, शिक्षण सम्राट असे जमा करायचे. काही काहीच्या नुसत्या गोण्या डोक्यावर पुस्तकाचं वाचिताच येत नाही. ती अभ्यासक, बुद्धिजीवी, पंधाड मिश्या, कामान धामाच्या नुसते, स्वतःला खूप असे मान समजणारे असा एक गट जवळ केलाय त्यांनी. आमिषाच्या जीवावरती कामं दिलेले असतील, काही काहीला, काहीच्या मेहण्यात दिलेल्या असतील कॉन्ट्रॅक्टरी, काहीच्या पुण्याला मेहणे आहेत, काहीचे नगरला आहेत, काहीला कोंकण येतं, काहीच्या नगर जिल्ह्यात आहेत, काही साईबाबाच्या तिकडे येतं, काहीचे करमाडकडे आहेत, काहीचे बदनापूरला येतं, काहीचे लातूरकडे येतं मेहणे, काहीचे इकडे येतं संभाजीनगरकडे येतं, काही बदनापूरला येतं, काही भाचे कामं दिलेले असतात. त्यामुळे भीतीपुटी जावं लागतं नाविलाचे. पण हे गट तयार केला, गट मराठ्यांच्या विरोधात. ओरिजिनल मराठ्यांचं रक्त मराठ्यांच्या विरोधात नाही जाणार, गप घरात बसत नाही पटलं, पण मराठ्यांच्या विरोधात नाही जाणार. पण आता ती एक गट तयार केलाय आणि सरकारने मराठ्यांचं आंदोलन बाजूला ठेवू, त्यांच्या म्हणण्यावर काही गोष्टी द्यायच्या, त्यांनी यश मिळवून होईल. मग तर मराठी जास्त पाडणार तुम्हाला. मराठ्यांचा गोरगरिबाचा अपमान केला म्हणून मराठी लढते, त्यांच्या म्हणण्यावरती तुम्ही दिलं नाही आणि मराठ्याच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्याच्या म्हणण्यावरती तुम्हाला द्यायचंय. म्हणजे करोडो मराठ्यांचा अपमान करायचा आहे. म्हणजे त्याच्यातून मराठी त्यांना प्रचाराला तर गावात येऊनच देत नाहीत, पण तुमचा सुद्धा बेमोड करणार मग मराठी. इतके खालच्या दर्जाचे आहेत ना काही म्हणतो आम्ही तुम्हाला. आता मराठी राहिले नाही तशी. आता मराठी पक्षात भाजपात असू द्या तरी एक जीवन आहे. त्याला सुद्धा घरात बसल्यावर वाटतं लिकीना लेकाला नाताला आरक्षण पाहिजे बरं का, पण आपला पक्ष देत नाही. घरात बसल्यावर वाटतं तो एखाद्या भीतीपोटी किंवा त्याचा कोणीतरी मोठा पदावर असेल, घरातला एखादा नेता असेल म्हणून ते एखाद्या नसेल बोलत, पण त्याचा अंतकरण भाजपमधल्या मराठ्यांचं सुद्धा त्याला बोलतं. आरक्षण आपल्या लेकरासाठी, नातवासाठी, लेकीसाठी गरजेचं आहे बरं का. बोलतंय त्याचं अंतकरण. घरातले मराठी आपल्याकडून त्याला बाहेर नसलं येत आहे तरी, पण काय आहेत शेवटी आता रक्ताचा दोष असतो. काय आहेत खाल्ल्याला सुद्धा काढलंय. मला आता 2 दिवसात कळलं, एक जणांनी खाल्ल्याला सुद्धा काढलं. म्हणजे काही जण एक 3-4 महिने, 5-6 महिने, 4-5 महिने आंदोलनात होते. त्यांनी कधी त्यांच्या घरून डबा आणल्याला सुद्धा काढलाय असं कळालंय मला. का मी त्याला जीव घालत होतो. तो बी माझ्या संग 5 महिने गाडीवर बसून समाजाचं खाल्लं ना शेण. आणि मी तुला लहान नाही म्हणलो कधी. मी तुम्हाला प्रामाणिक समाज म्हणून सांगतो. मी कधी कोणाला लहान म्हणत नाही, पण हेच म्हणते माझ्या घराला पाय लागू द्या, मी जातो 2 घास का म्हणून खातो. तुम्ही खाल्ल्याला काढायला लागलात रे बेमान रक्ताच्या अवलादी हो. तू लय तर 4-5 महिने असतील आंदोलनात, तो खाल्लाच असेल तर 3-5-15 म्हणजे 150 दिवस झाले. 150 दिवस तर मी तो डबा खाल्लाच नस. कधी काळी तो आणला असेल 30-40 वेळेस, 32 वेळेस आणला असेल. तो आम्ही पोहोच करणार आहे, गोणीत बांधून तो एक डबे तो दारात नेऊन टाकणार आहे. तो खाऊ घातलेली इतकी नीच आवला सुद्धा समाजात काही जन्मू शकते. म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगत असतो, मला कोणी जेव घालू नका, घातलं तर काढू नका. मी माझा घरून आणि इतके बेमान अवलादीचे सुद्धा लोक असू शकते. मी आता 2-3 दिवसाच्या आत ते डबे गोळा करणार आहेत. कोणत्या दिवशी काय खाल्लं होतं, मला वाटतं दिवाळीच्या दिवशी मी मुरमुरे खाल्ली होती, माझ्या ध्यानात आहे फक्त. कारण लाडू तर आम्ही खात नाही, त्याच्यामुळं दिवाळीचा दिवस फक्त तिकडं होतो मी. तर मी ते सगळं एखाद्या गुणीत भरतो आणि पोरांना नेऊन त्याच्या दाराला बांधायला लावतो. तो आत घे नाही तर फेकून दे, आम्हाला घेणं नाही त्याच. मी वापस मराठ्याकडूनच जमा करणार ती डबा. मी एक दिवस त्याला आणायला सांगणार, एक दिवस याला आणायला सांगणार. त्याचा डबा आणि त्याच्या त्याने 3 अंडरवेल घेतल्या होत्या, तेही माझ्या ध्यानात. त्याला अंडरवेल वापस येऊन देतो जसा तसे. काही गरज नाही मला. तो या जीवावर मी जगत नाही.
माझा मराठा मला सांभाळायला खंबीर आहे, पण असले बेमान आवला या समाजात पुन्हा जन्मू नये, बेमानावर आवला कधीच जन्मू नये. इतकी आहारी सरकारच्या जात सोडून नाव तर सांगायचं नाही, म्हणून तर मी तुम्हाला दबवतोय. मी सगळ्यात जास्त भेट असेल तर तुम्हाला, नाही तर कोणालाच मोजित नाही. तुम्हाला दम निघत नाही म्हणून तर मी संयमान हाताळतोय तुम्हाला. आणि एक जबाबदार माणसाजवळ ती निरोप आलाय, जबाबदार माणसाजवळ. त्याच्यामुळं आम्ही त्याचा पोहोच करतो. तो येणार आहे म्हणा, त्याने ऐकलं बी असं ना याच्यातून, तो येणार आहे घी फेकून दी काही कर, काय देणं घेणं, तो उपकाराची परतफेड केली आहे. मराठ्यांनी तुला तळ हातावर घेतलं होतं, विसरून गेला, ठीक आहे. शेवटी समाज सोडून सत्तेच्या किंवा नेत्याच्या इतका आहारी जाणारा माणूस मी आणखीन भारतात नाही बघितला. बेमानीनं सत्ता आणि पैसा जर तुम्ही कमीला ना, कधीच सुख मिळत नाही, कधीच सुख मिळत नाही, कधीच. समाजाचं रक्त पिऊन, समाजाला बदनाम करून, बेमान रक्त वापरून तुम्हाला जर संपत्ती कमवायची असती, आम्हाला बदनाम करून, तर तुमच्यासारखे नीच तुम्हीच. अशी औलाद कधीच जन्मणार नाही. काय काढावं आणि काय, मी गाड्या सुद्धा बसत नाही लवकर, नको वाटतं. ही परिस्थिती सत्य इतकी आहारी आणि बैठकीला बसायसाठी फक्त. अरे 4 दिवसाआड सरकार बोलत होतं तरी आणखी मंत्रालयाची पायरी चढलो नाही ह्या मराठ्यासाठी. आणि नुसतं बैठकीला ते आधार कार्ड गळ्यात गुंतवून बसायसाठी. मी होतो बैठकीला एवढंच, खुर्ची तुला विचारलं नाही तो केवढ्याचा आहे, नुसतं बैठकीला जाण्यासाठी. 4 जण मंत्र्यांकडून नुसता फोन करावा, तो विचारपूस करावा म्हणून, तो पुढे एखादा होम कार्ड हिडाव म्हणून. अरे 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 तो जिंदगी करतोय काय पद्धती, काय मोठे पण गाजवायला होतं, काय मिळून द्यायला समाजाचं इकडं खच्चीकरण करू. हे मला कधीच अपेक्षित नव्हतं. 50 बाऱ्या चल 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 चल, मी यासाठी जात सुद्धा नाही. माझा समाज बदललाय पुरा. यांचे रक्त कसे बदलले नाही तरी आणखीन रक्त बदललं नाही यार यांचं. माणूस अशा वेळेस घरात झोपन पण समाजाच्या विरुद्ध दिशेने जाणार नाही, नको म्हणत, काय गरज नाही मातीची. इतकी हाव पैसे कमायची, काय देत असते एका चक्करला 4-5 लाख देत असते, 10-20 लाख देत असते, वावर देते, लय झाले तर पाहुण्याला, मामाला, भाच्याला, तो मेवण्याला टेंडर देते. आमच्या सत्ता आल्यावर आम्ही शोधणारच आहेत कोणाकोणाला टेंडर दिले, कोणाकोणाला टेंडर दिले, कोणाकोणाचे फोन कुंकड गेले, कोणाकोणाचे. आता त्यांच्या हातात. आता जर फोन गेला आणि आपण जर म्हणलं त्याचा फोन ट्रॅप करा सांगा, सांगणार नाही, सत्ता त्यांची आहे ना. जर आमच्या गरीबाची आली तर कोणाकोणाचे फोन कोणाला गेले नाही, कुठे ठोकले ना तिथं लोक तुमच्याकडे महदी नाव बदलून ठेवा तुम्ही. तुम्ही जितके आमचे हाल करणार, जितकं आम्हाला गोरगरीब मराठा तळपिणार, तितकं तळपिणार आहे मी तुम्हाला. आणि मला सुद्धा मराठी तळपिणार आहे, तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला हिशोब करणार मराठी. आम्ही सोडणार नाही तुम्हाला. तुम्ही लय हाल केले आमचे, लय. आमचे लोक भितूर आमच्या विरोधात उतरले, दुसरे उतरले, इतके घाण चाली आणि वापर तरी आपण नाही हारलो. आणि शेवटी तुम्हाला शब्द आहे माझ्यावर किती संकट येऊ दे, तुम्हाला सोडून मी एक पाऊल मागे सरकत नाही, एक पाऊल. तुम्ही काळजीच करू नका त्याची. मी मॅनेज होत नाही, यांना फुटत नाही, बंडला विषय सोडून गेला येण्यात. आणि यांचं खोट आहे, यांचं म्हणणं हे हमारे तरफ आहे, ते कोणी तरफ नाही यांचे. मुसलमान बी नाही, मुसलमान जात नाही, मुसलमान कदर आहे, मुसलमान कप मतदान आणणार आहे त्या बाहेर. दलित असून द्या, 12 बोलून कोणी नाही यांच्याकडून. हे फक्त दाखवते हे आमच्याकडून, हे तुमच्याकडून, कोणी नाही. याला तिकीट डिक्लेअर करताना ती म्हणजे भजीत चालली यांची, यांचं काय. आणि तिकीट डिक्लेअर केलं का आपण इचकोबा केलाच. पण यावेळेस खात्री आहे फडणवीस साहेब 100% मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करणार. विचारा माणूस.
हुशार माणूस आहे, कारण मी त्यांना सांगितलं होतं लोकसभेला, एवढंच सांगतो बैठक संपू, मी लोकसभेत सांगितलं होतं निवडणुका सरकार घेणार नाही, सांगितलं होतं नाही, कारण मराठ्याला डावलून इथं सत्ता येऊ शकत नाही ह्या राज्यात. त्यांनी आपल्याला हलक्यात घेतलं, हे नाही चिल्लर समजलं त्यांनी मराठ्याला, आपल्या चिल्लर, आणि त्यांना लय भारी समजलं, त्यांना रोडवर उभा राहत नाही, त्यांना समजा समजा म्हणतो मी तुम्हाला, आणि त्यांना भारी समजलं. ते आजूबाजूला हिंडत येत, 4-2 आमदार 4-2 मंत्री मागच्या दारातून झालेले, ते त्यांना वाटलं आम्ही लय भारी आहेत. त्यांना काय माहिती सरकारपेक्षा मंत्र्यापेक्षा पावर मराठीची लय मोठी आहे महाराष्ट्रात, हे त्यांना माहितच नाही. ते मराठ्याला डावलून घेतला लोकसभा, मराठ्याने उभा नांगर धरला, खपाखप राहिली, ह्याकडे त्याकडे 60 बैली नांगर कचा कच घुसीला कुंकडली, कोण पडलं कोणाला मिळालं, पडलं म्हणले मी, पडलोच कसं काय म्हणलं आम्हाला काय माहिती, असा मराठ्याचा कच काय. त्याच्यामुळे ह्या वेळेस आचारसंहिता फडणवीस साहेब लावणार नाहीत, आणि यांच्या साक्षीनं सांगतो फडणवीस साहेब तुम्ही आचारसंहिता लावू दे नका, आमच्या मागणीचा अंमलबजावणी करा, मजा करा तुम्ही तुमची, पण तुम्ही जर आता मराठ्याला डावललं आणि आचारसंहिता जर लावली, मी 100% सांगतो लावणार नाही फडणवीस साहेब, मराठ्याच्या मागणीचा अंमलबजावणी करणार, आणि त्याने जर एखाद्या दिवस 10-20 दिवस पुढे ढकलू शकते ते निवडणूक, हो, पण आचारसंहिता लावणार नाहीत. आणि पण जर लावली, अमित काकाचं गणित झुकलं, गणित शास्त्रज्ञ त्याच्याकडे मी चलूच देणार नाही, कसला आणा, ती एकच गणित शास्त्रज्ञ त्यांजवळ फक्त येवल्याला, तेवढं एकच, ते गणित जोडी देत असली, ओबीसी 60%, मग ओबीसी जर 60% तर मराठा 34 किती झाले 94, आणि SC ST 20% किती झाले 150% लोकसंख्या असते राज्याची, असलं गणित आहे ते शास्त्रज्ञ त्यांचा, त्यामुळे इथं गणित चालून देणार नाही. पण फडणवीस साहेब देतील अशी आशा आहे, पण तुम्ही गाफील राहायचं नाही, लेकराला लेकीला आणि जातीला अपमान होईल असं तुम्ही पाऊल उचलायचं नाही. समाजाची शान वाढवण्याची जबाबदारी आजपासून तुमच्या खांद्यावर आहे. दसरा मेळाव्याला इतकं ताकदीने यायचं, याच्या आधी तुम्ही तुमचं गाव, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, महाराष्ट्रभरातले तालुके कधीच गेले नसतील. याच्या अगोदर इतक्या ताकदीनं तुम्ही कधीच गेला नसता, इतक्या तुफान ताकदीनं पेटून या. नाही घरी राहायचं म्हणजे नाही, कोणाच्या सभेला जायचं नाही, कोणाच्या प्रचारात जाऊन द्या, पहिल्यासारख्या मोकळ्या एसट्या आली, एसटी गेली, कंडक्टर आणि ड्रायव्हर दोघं टंग टंग वाजली निघाली, तमक खाऊन चुना खाओ, तुम हमको तमको दो, हम तुमको चुना देंगे, नाही तर मग गाडीची रिवर्स खपाखप धंदे चलून देऊ. हा, मुसलमान फुटता नाही, कुठ नाही, पाडापाड्या म्हणलं की पाडापाड्या करता, निवडून आणा म्हणलं की आणा करता, या बारी ना लय जगताय. आम्ही तात्या का सुनता नाही, मुसलमान टोका ठाके करेंगा म्हणजे करेंगा, मला म्हणते आम्ही जुळ्या नाही, फेड्या नाही, काही नाही, काही नाही, काही जुळ्या नाही, पुढं काहीच नाही, काहीच होत नाही. सगळी ताकद होणारे, जोरात होणारे मराठी 100% जिंकणार, मराठी हरत नाही. फक्त तुम्ही एक लक्षात ठेवा, जाताना तुमच्या खांद्यावरती आज जबाबदारी, तालुक्यानं गावाची गाव बाहेर का इतकी ताकद लावा की पुढे काहीच करायची गरज नाही राहिली पाहिजे तुम्हाला, काहीच, नुसतं डिक्लेअर करायचं काम, दोन्ही पैकी एक, पाडा नाही तर उभा का. हा, इतकं आताच ताकद लावून घ्या, काय लावायचं. आणि सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी सुद्धा या मेळाव्याला या, सगळ्या पक्षातल्या महाराष्ट्रातल्या या सामाजिक मेळावा, या मेळाव्याला कोणचा नेता जर म्हणला जाऊ नका, त्याचं नाव मात्र मला सांग. हा, पंचायत समितीवाला, जिल्हा परिषदवाला, माजी आमदार जर म्हणला जाऊ नका, त्याने जर पक्षाकडून ओरडलं, पक्षाकडे ओरडलं, तिकडं नको जाऊ इकडं चल जर म्हणला, त्याचं मात्र सांगा, म्हणजे पुढं पाडायला सोपा जाईल. हा, कारण यांची चलती फक्त 1.5 महिना आहे, नंतर ठोत नका गाड्यानं यांची चलती. मग जर धोका दिला तर, नाही तर आपल्याला काय देणं घेणं नाही. पुन्हा शेवटी एकदा सांगतो, फडणवीस साहेब, मी राजकीय शब्द एकही 1 महिन्यात बोललेलो नाही. ते लोक मला म्हणत होते राजकीय भाषा बोलते, बंद करून टाकली मी, महिना झाला, एक शब्द राजकीय बोलत नाही आणि बोलणार बी नाही. मला माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. तुम्ही आमच्या मागण्या आचारसंहिता लागायच्या आत द्या, मजा करा तुम्ही तुमची, पाडा एकामेकाला, विकास आघाडी गाड्यात गुता, नाही तर तुम्ही कुठता दोघं एकामेकाला काय महायुतीला काय करायचं करा.
तुम्हाला इर्जिक घालायची तर घाला, इर्जिक कळत नसेल त्यांना. आता इर्जिक म्हणलं ते मध्ये हे काय नाही लफडान, मी काय बोललो की ते मध्ये ते काय दुपार त्याच्यातच घाली दिली. हा दुपार होत मग तुमच्यात इर्जिक घाला तुम्ही, काय गरज. इर्जिक म्हणलं ते मध्ये शिक काय ते सांस्कृतिक शब्द आहे ते मागच्या सारखा, त्यांना कळावा ना राहू. मग आता काय करावं मी तरी, त्यांना कळत नाही त्यांना मी काय करू. ते सगळेच वेळेच 15 दिवस सापडे नुसते नेट बेजार केलं, हे टप 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 दाबायला ते मध्ये याय ना, लगेच दुसरा धरून आणायचे. म्हणजे तू दाबेव ते दाबे, नुसते त्यांचे बटन दाबू 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 सगळे तज्ञ समजले. म्हणजे सगळे सोयरे सापडणार राव कशात असतो शब्द, कशात घाला, इतके जायले ती सगळे सोयरे म्हणले की ते म्हणते चुलते पुतणे, चुलते पुतण्यात लग्न होतं का गावा. इतके बधीर येत नाही, हे काय करते यांचा भरोसाच नाहीये. त्यामुळे त्यांना जेरी सांगलंय फक्त मराठीने, आणि त्यांना एक सगळ्यात मोठा खपाना त्यांना वाटतं एवढं रागीट समाज हे दंगल कम करीना, हे इतकं दम धरून चाललंय कसं. त्यांना काय माहिती मराठी दमदार आहे. मराठ्याचा बुक्का मारायचं काम चालू आहे सध्या. नुसतं कोपऱ्यात घेऊन धुमसायचे, यांना कायच करायचं नाही, बाहेर आला का फ्रेश दिसला पाहिजे. यांना कळवत द्यायचं नाही काय चाललंय ती. तुम्ही फक्त असं चाला ना, प्रत्येकाचं स्वप्न आहे बरं का. मराठी कुटाकुटी कम करेना, गेले रांगेड जाते उची गुच केली गोटा हातात घेतली, लगेच टपुट्ट गेली सोडी. ह्यापर्यंत मराठी गोटे आणीनाथ गाठे आणीनाथ दांडगे काढीनाथ, काही नाही त्यांना ते सहन आहे. त्यांना ह्योच मारलं डेंजर आहे, ह्यो मारलं डेंजर आहे त्यांना. असं मारे तर दंगली करीत असण्यापेक्षा आपण फक्त सायलेंट राहायचं. आपण नुसतं मौन जरी पत्करलं ना, ते म्हणजे काहीतरी व्हायचा अंदाज, 100% काहीतरी व्हायचा अंदाज आहे. त्याच्यामुळे आपण ना, ही सगळ्यात मोठी ताकद आहे कोणची, शांत राहायचं आणि रपारपा पाडायचं. जर का आता त्यांनी आपल्याला धोका दिला रे बाबा, याच्यात जर आचारसंहिता लावली ना, आपल्या मागणी जर मंजुरी नाही दिली, ह्या बारीनं उभा बिन आडा बिन अंगार आणायचं दोन्ही बाजूनी. पहिल्यांदा कसं होतं ते पहिल्यांदा तुमच्या काळात होतं नव्हतं माहित नाही मला. पेपरला गेले नाही एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं का नांगर आणायचं असं पेपरवर खाली एक वळ लिहायची, वळ नाही सांगणार मी तुम्हाला. हा तसा धक्का करायचा ह्या बारीनं. याने जर आपल्याला धोका दिला ना, आडा नांगर आणायचा उभा आणायचा, कोणाचे काय पडे कोणाचं काय गणित होतं याच्यातच गेलं पाहिजे. कवा म्हणले पाहिजे आपल्याला 2.5 कोटी मतदान पड रे, तरी कसं काय पड रे. एक जण हिशोब करण्या 6 महिने गेले, सगळे मराठीचे व्यासपीठावर बसलेले, तरी ते म्हणतो मी पडच कस का. ते म्हणले तो कोणता नाही केला, ते म्हणला मी केलं तर राहू त्यांनी नव्हतं केलं. ते म्हणतो मी केलं तर त्यांनी नव्हतं केलं, ते म्हणला मी पडून सांगू नको आता हे नाही केलं. हे मराठीची गनिमी काय माहिती, असे काय वापरायचे ना, यांना चढायचं वर आपण आणि आपणच रिवर्स घ्यायचा. यांना खोटा हिंगोळ लावायचा ह्या बारीनं. खोटा हिंगोळ कळतो तुम्हाला, असा खोटा हिंगोळ लावायचा ह्या बारीने. यांना 2च दिवस चक 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 दिसला पाहिजे, दुसऱ्या दिवशी खड्डे 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 पाड्यासारखं दिसला पाहिजे. यांना खोटा हिंगोळ लावायचा. आपण लावत असतो बघा, खोटा हिंगळाच्या घरी बेगडं लावित येत, पोळ्याच्या दिवशी लावित येत का तुमच्याकडे बैला शिंगाला बरोबर साळून घेते ते, मग त्याला हिंगोळ लाविते आणि जिथं जरा खराब असेल तिथं बेगडं चिटकी देते वाकडे तिकडे. ते निघून पाऊस आला की ते आपोआप पडतं की खड्डा उघडा पडलाच. असं आपण ना यांना वाटलं पाहिजे खरंच 70 वर्षात वस्तात भेटले गड्या मराठी. मिळ नाही लावून द्यायचं, लय वाटलं गेलं यांनी आपल्या लेकरायचं. एवढे तळतळे आपल्या समाजाची ना, यांना आपला तळतळाट कवाच वर नाही होऊन द्याना. एवढी तळतळे आपल्या लोकांचा पैसा व्हायला गेला, आपल्या समाजावर खर्च झालं, आपला समाज व्यसनी पण झाला, आपल्या समाजाचे वावर सुद्धा गेले. आपल्या कष्टाच्या गोरगरीब मायबापाचं चीज ह्या लोकांनी नाही केलं. आपल्या आईची भावना मराठ्याच्या यांनी नाही जाणून घेतली, यांच्या आईची यांनी मात्र जाणून घेतली. आपल्या समाजाला यांनी कधी दुःख आणि दुःखच द्यायचं काम केलं. कधीच यांना वाटलं नाही की दारिद्र्याच्या खाईच्या वर हा समाज वाढावा. कधीतरी मायेचं छत्र सावलीचं छत्र या समाजाच्या डोक्यावर धरत एक काय हरामखोर आवलं तरी यांना नाही वाटलं. कधीच आपल्या आसरू पुसाले हे लोक पुढे होऊन नाही आले. किती आपण जास्त खोलात जाऊ हेच काम ह्या लोकांनी केलं आतापर्यंत. आता फक्त माझा समाज सुटणे झाला 13-14 महिन्यात, मानावं लागेल. मला गर्व आहे खरंच सांगतो माझ्या समाजाचा, या जातीचा. असल्या जातीत मी जाल मला आता हटतच नाही. फक्त राजकारणाच्या पुढे पुढे करू नका. तो काहीच मिळून नाही देणार तुम्हाला, काहीच नाही मिळून देणार. आत्ता काही काहीला आत्ता या आठवड्यात आता आचारसंहिता लागली 15 दिवसासाठी त्यांनी समितीचा अध्यक्ष केलं हो. निरोधार समिती, कुठं ग्रामसडक योजना. आता काय करतो आचारसंहितेत
अहो तुम्ही जर एवढे येत ना, एकच उदाहरण सांगतो तुम्हाला, किती बेकार लोक असावं. ते निराधार योजनेचे फॉर्म येत या तालुक्यातले, काहीतरी मला काल कळालं, परवाचा. भाजपच्या माणसानं दिलेले निराधाराचे अर्ज भाजपच्याच आमदारानं होऊ नये दिले. काय राव नियत तुमची. मी पुरावे मागितले त्याच्याकडे कालच. मला हॉस्पिटलमध्ये काल सुट्टी होता ना, हा विषय आलता, पण मी सुट्टीच्या गडबडीत होतो. निराधार त्यात कशात जात रे, कोणत्या जातीचा असू द्या, त्या ज्यांना कोणी नाहीये अशांना त्या सरकारच्या योजनेचा आधार आहे म्हणून तो निराधारच म्हणतात ना त्याला. निराधार योजनेचे अर्ज दिलेले. तर त्या अंबड तालुक्यात असं घडले की भाजपाच्याच एका माणसानं अर्ज दिलेले आणि त्या समितीवर अध्यक्ष भाजपाचा आमदार आहे, तरीही त्यांनी दिले नाही. म्हणजे बघा तुम्ही, आता जाऊ दे, आता बाकीचं नावच नाही काढत, तुमचा आमचा विषय नाही, आता त्यांच्यातच होतो मी आता. मग आता बाकीच आपलं सामान्याचं कसं असं मराठीचे म्हणून बरं सांगितलं मला असं चाललंय, म्हणलं काय करावं. म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगतो, आतून भाजप मधले मराठ्या सुद्धा प्रचंड खतखत आहे तुमच्याविषयी, तुम्हाला आरक्षण द्यावंच लागणार. नसता चोपडा साफ करणार भाजपातलेच गरीब मराठे तुमचा. ही सुद्धा खतखत आहे राज्यात. तुम्हाला येऊन नाही फडणवीस साहेब कोणी सांगणार आहे, नसतं सांगत नाही त्याला कोणी, समजून घ्या. कारण तिथं मोठं व्हायचं असतं, कधी काही तिकीट घ्यायचं असतं, आता नाही मिळालं की नंतर वाणी मिळेल, टेंडर घेतलं, तिथं नेत्याला कोणी बोलत नसतं. पण माझा समाज ही आधार आहे, ही व्यासपीठ आहे माझ्या समाजाचं. माझा समाज इथं येऊन सांगतो कोणत्या पक्षातून काय आलेत, महाविकास आघाडी काय हल करती, महायुती काय हल करते, आमचे लोक आम्हाला येऊन सांगते तिथं. हे त्यांना मोकळ्या मनानं बोलणारं व्यासपीठ आहे. त्यांना त्यांच्या भावना मांडते तिथं ते न्यायासाठी, म्हणून आम्हाला माहित होतं. म्हणजे भाजपामध्ये सुद्धा खतखत आहे. एखादा आमदार तुमच्या कोण बोलतोय आणि आमदाराच्या मागचं विषय बोलतोय म्हणून भाजपातला मराठा तुमच्या मागे आहे, हे डोक्यातून फडणवीस साहेब काढा. कारण तुम्हाला महाराष्ट्रातला हुशार म्हणलं जातं, लय हुशार म्हणलं जातं. एका रात्रीत फोडीतात तुम्ही, काही इतके हुशार आहेत तुम्ही. मग तुम्हाला हे कसं कळलं ना की त्या आमदाराच्या नादी लागून आपण मराठ्याची एवढी मोठी जात कशाला विरोधात घालायची. तुम्ही मागण्या पुऱ्या करा, प्रचंड खतखत. जाऊ द्या, त्यांना काय करायचं ते करतील, आपल्याला काय करायचं करतील. आपल्या लोकांना आणखीन एक संदेश द्यायचा आहे मला इथूनच. घालमेल तुमच्यात आहे ती बंद करा. तुमच्यात जी घालमेल चालली ना ती बंद करून टाका. लवकर डिक्लेअर करा, लढायचे का पाडायचे, ही घालमेल डोक्यातून काढून टाका. योग्य वेळी असा बॉम्ब वाजविणार आहेत आपण की दोघांना काही सुचलं नाही पाहिजे. मग पाडायचे ठरले तरी दणकाच होणार आहे. तुम्ही फक्त काही जण दे बरं का, मग काही जणांसाठी सल्ला आहे माझा, बाकीच्यात नाही. बाकीचं टेन्शन फ्री आहे. ते म्हणतात आपला माणूस बरोबर निर्णय घेणार, आणि जे घालमेले ते बी म्हणतात आपला माणूस निर्णय चांगलाच घेणार, पण दम निघा नाही आमचा, दमच काढत नाहीत ते. याचा अर्थ ते कट्टर नाहीत असं नाही, लय कट्टर आहेत ते, पण त्याला दमत नाही. लगेच भरवू का काय, दम नाही घालणार त्याला वाटतं का लगेच गाडी लावू का काय. पाडायला व्हायना ते म्हणतो, पाडायला व्हायना सांगा गाडी लावतो, पाडायला निवडून होऊ द्या असं त्याला दम नाही का. तुम्ही घालमेल थोडी थांबा, घालमेल थोडे थांबवा. मला जरा यांची चव घेऊन द्या, का करते काय नाही, यांना जरा धोरणात आणतो मी. एकदा रोळावर आली त्यांची गाडी बरोबर रोळावर घसरतो, तुम्ही वरच येत नाही मग त्यांना ती. तुम्ही फक्त धीर झाला, घालमेल करून घेऊ नका. कारण काही म्हणतात आपल्याला तयारी करायला लागेल, आणि 13 महिने काय केलं मग आपण, तयारीच करून भुली ना. तयारी केली नसेल लोकांना उभा नांगर आणला असता लोकसभेला. तयारीची तयारी कोणाची असती मी तुमच्या डोक्यातला खटकाच काढून टाकतो. आता जाऊ दे, सांगून टाकतो. कोणाला भीती असती, उमेदवार दिला समजा द्यायचं ठरलं, उमेदवार दिला, मतदान हाय का, मतदान शोधा जावं लागतं. त्याला 2 कामं सांगा लागतात, स्वच्छ चारित्र्याचा आहे बाबा आमचा पक्षाचा, आणि याला मतदान करा असं म्हणला. इथं मतदान आहे तर जे मराठ्याजवळ नुसतं उभा करायचं ठरलं, त्यामुळे तुम्ही कमी गडबड करता. यांचं जरा धोरणात येऊन द्या. यांना काय, यांनी एकदा याद्या डिक्लेअर केल्या, यांना मागं घेता येत नाही. यांनी का मागं घेतली की तो माणूस यांच्यापासून कायमचा घ्या.
त्याच्यामुळे यांना एकदा दोघा तिघाचं एकदा लफडं पुढे येऊ द्या, आपण एकाच बॉम्ब मध्ये वाढून देऊ. ते म्हणले पाहिजे आता आपलं तर पडत आहे, मग हे त्याला माग नाही घेता आलं पाहिजे, पुढे नाही घेता आलं पाहिजे. यांचा तर असा कुप्पा वाजतो ना, यांनी द्या दुपारा शेंगा खाल्ल्यासारखे झेंडे लागले पाहिजे. यांची आजी फजिती करतात, यांना वाटलं पाहिजे हे इतकं बेकार भेटलं ना पोट्ट दडग, असं चलून द्या ना, असं चलून द्या. आणि पाडायचं ठरलं तर मग त्याला सोपं आहे बाबा. पाडायचं तर इतकं सोपं आहे, जो पाडायचा तो पाडू शकतो आपण. निवडून आणायला आणू शकतात मराठी, एवढे कच्चे नाही तर निवडून दनादन आणू शकतात. राखीव तर आपले सगळे निघते, राखीव आपले सगळे सीट निघतात. जवळपास आपले 37 ते 38 राखीव निघते, 37 ते 38 आपले आपल्या विचाराचे. जरी तिकीट कोणाचं असलं, आपण नवीन उमेदवार उभा केला तरी चालतं, दुसरा जरी असला तरी आपलं 90,000च्या पुढं मतदान येते. कोणाला एक जण म्हणलं घाण तुला आमच्या बाजून आहे का, तेव्हा म्हणला का आला निवड. 90,000 लीड तोडणं सोपं आहे काय, एक जणाचे 5,000 लीड तोडायला एवढा भेस पडला होता. 90,000 1,00,000 लीड तोडणं सोपं आहे काय, सोपं नाही. आणखीन टेन्शन मध्ये कस का पडलं, कस का पडलं, कस का पडलं, कस का पडलं आपलं ना, आपण त्यात नसतो. मी आहे कर बाबा निवडणुकीत, आपण नाही बाबा तसल्या भांगडीत आपण नाही पडत. आपल्याला त्या राजकारणात लय भेव वाटत. ते फडणवीस साहेबांनीच करू जाणं आणि अमित काकांनीच करू जाणं, ते आपलं काम नाही, राजकारण आपलं नाही करत. त्याच्यामुळं आपण राखीव 37-38 मराठी काढीते, नुसता पाठिंबा द्यायचा फक्त. आणि काय सीट उभं करायची घाई गडबड नाही करायचं आपण तिथं, फक्त ओरिजिनल जावात असं म्हणणं आहे ह्यावेळेस मराठीचं. राखीव मधले ओरिजिनल जावात, जे खरे जायला पाहिजे ते जावात असं मला वाटतं. आणि त्यांना ते ओरिजिनल एससी एसटीतले जाऊ द्यायचे नाहीत. ओरिजिनल त्यांना त्यांच्या ऐकण्यातली गचपणे गुचपणे गोळा करून आणलेले, त्याला शब्दच उच्चारता येत नाही, वेगळंच बोलत याव 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 करत. आता ते मला माहेर नका बोलू म्हणून नाही बोलत, ते मला माहेरच मागं लागत आहो, मी काय करायला बाबा, मी असा पडलो तसा, म्हणजे समजा त्या मला म्हणलं बोललो नको पडलो नको, आपण कसा बोलायचं का करायचं, बोलत नाही मी, आता ते विषय नाही त्याच्यात. पण ही रिअल परिस्थिती, जे खरे जायला पाहिजे ते घालू जाणार. मराठ्याचं 70 वर्ष असं मतदान व्हायलाच गेले, कोणाला देऊ. एवढ्या वेळेस जो खरा ते उमेदवार जायला पाहिजे तो देऊ. ते मराठ्याचा कवाच उपकारी सरणार, कवाच उपकारी सरत नाही, ते निवडून देऊ. 90,000च्या पुढेच मी बरेच शोधले, कपाकप निवडून दे. येणा उभा केला तर 90,000 निवडून देते ह्या बाहेर. आणि आपल्याला येडेच कामाला येतात मायासारखी, येडेच चांगले. आपल्याला कोणी म्हणतात चौथी नापास, नापास तर नापास काय अडचण आहे, मला कुठं नोकरी लागायचं आता. आणि काही जण मध्ये ते काय असलं कसलं दिसतं, मला कुठं पोते उचलायचं, हमाली करायची का ताकद आणून. आणि बरं मी कसं लागते सांगा, तो लग्न करायचं मला, तुला करायचं काय, मग मी म्हटलं कसा दिसू काय हो, तुला काय करायचं, तो लग्न करून काय करतो म्हातारा झाला. मी म्हटलं मला काय करायचं, मी चौथी नापाशी मग आपल्या लोकांसाठी मी काम करतो इमानदारी. मग आपली जात माझ्यावर खुशी. रोज 7-8-10 पोर येतात, काय माहितीये तुम्हाला बोलणाऱ्याला, रोज 7-8-10 पोर येतात गुलाल घेऊन. कुणी म्हणतं मी SRPत गेलो, कुणी म्हणतं मी आरोग्य सेवक झालो, कुणी म्हणतं मी नायब तहसीलदार झालो. काल संभाजीनगरला मिरवणूक आली, एक पोरग आई बापाचं खूप दिवसात स्वप्न होत, माझं लेकरू अधिकारी झालं पाहिजे, व्हायनाच म्हणजे बेजार झाले. पैसे घालून लोक तिथं काम करतात, मजुरी भांडे घासायचं त्याचं. बघा मराठ्या हो, जे नेते कोण बोलतात त्यांना मला लाज वाटून द्या, हरामखोर आवडलं ते होतो. मला आरक्षण कशाला पाहिजे, त्या लेकराच्या आई बापाचं कष्ट केलेलं धुनी भांडी करून त्या लेकराला आरक्षण कुणबीतून प्रमाणपत्र निघालं, ते पोरग अधिकारी झालं, दवाखान्यात गुलाल घेऊन नाचत आलं ते पोर. जे नेते कोण बोलतात ना, हे हरामखोर मराठ्यांचे काही काही अवलादी, यांना म्हणा यासाठी मराठ्याला गरीबाला आरक्षण आहे. आपल्याला ते गरजेचं आहे आणि ते मिळत साकार करू नये आपल्या जातीचं. आणि मी माझा नापास सुद्धा व्यासू 5वी असू, मला काही कळत नाही, येडे परडत येत भाऊ, त्याला काम करते तिथे गेल्यावर. हो, आणि ह्या वेळेस काही ठरू पण आपल्या सुद्धा विचाराचे तिथं पाहिजेत बरं का यावेळेस थोडेफार कवाय. हो, कारण आपली शेतकऱ्याचा जर प्रश्न मांडायचा असला ना, इकडून फोन करून सांगायला लागतं, आमदार साहेब तेवढं काय करा, लय नुकसान झालंय, तेवढी आमची मागणी मांडा. ते मांडितच नाही गाचपानं, ते त्याच्याच मांडित आहे. शाळेला अनुदान नाही होतं, ते शाळेचं A ग्रेड राहिलं, B ग्रेड गेलं, याचं कोणचे ग्रेड कुंकट ठोकलेत कोणाला माहिती.
मग ते शेदेतो मग मी त्याचा कापा कपशा तुमचेच गेड ठोकून घेते आणि ते शेतकऱ्याचा प्रश्न मांडित नाही तिथं शेतकऱ्यासाठी निवार एक कुठा पाहिजे. हा ते आमदारकी गेले तरी चालन पण असे बेजार केले पाहिजे ते म्हणले पाहिजे याचं बोलायचं होतं आपण फिरून येऊ बरं चला बरं लय गचेळ बोलायला लागले असा खराब माल पाठायचा कचा कस तिकडे बोलणारा गचाळ असा एका पहिल्या शब्दातच आडे उठले पाहिजे बाहेर पहिला सुरुवातच त्याची अशी झाली पाहिजे असं जाऊ दे जरा निवार तिकडे मराठ्याचा प्रश्न मांडायचा असला ती एकटं बोलत दात तोंडात नाही त्याच्या काही नाही मफलर ते टाकीत अशी काही निघाला इथं त्याच माझ्या पहिल्यांदाच बघितला इथं असतो इथं व्हायला असं काय गाच पाण्यात या बाहेर बघत थांब तिथं ते आरक्षणाला विरोध करतात कोण रे बोलायला आपल्याकडून तिथं 4 जण गेले तर त्याला बोलून देत नाही एक नाही बोलून द्यायचं भाऊ त्याला बोलतो बस काय 4-5 जाऊन दे तिथं गरजेचं आहे आपल्याला ते तिथं पाहिजे. शिक्षकाचे प्रश्न मांडायला डॉक्टराचे प्रश्न मांडायला ही कर्मचाऱ्याचे प्रश्न मांडायला कोण नाही ते शहीदाचा प्रश्न आहे फौजींचा प्रश्न आहे स्वातंत्र्य सैनिकाचा प्रश्न आहे माथाडी कामगाराचा प्रश्न आहे. तिथं ती एक मिल होती मुंबईला नाही ते दुसरं चाळ पाडेली काहीतरी त्या चाळीचे प्रश्न आहेत. नाही लय मोठी चाळ आहे काहीतरी ती हा ते त्यांचे प्रश्न आहेत एसटी कामगाराचे आहेत शिक्षकाचे आहेत शेतकऱ्याचे सगळ्यात मोठे प्रश्न आहेत. हे बोलायला तिथं पाहिजे बोललाच कोण नाही आणि हे करायचं असलं स्वप्न साकार तर आपल्याला काही जाऊ द्या जरी पाडायचं ठरलं तरी बी काही पाहिजेत बाबा एखादा अर्धा भाण्या तिथं आपल्याला म्हातारापणाला काठी म्हणतात तसा दिवा म्हणतात ना ते बाबा आधाराचा दिवा पाहिजे एखादा दिवा पाहिजे आपला तिथं पण कवा जाईन येऊ तुम्ही नीट वागल्यावर काय 100 अर्ज देऊन बसला तर वाच पांढरे डोळे झाले माहिती आणि प्रत्येकाने त्याच्यात लिहिलंय मी कसा निवडून ये पडणार कोण आहे मग आपल्या अरे एक जण व्हा ना कोणीतरी तुम्हाला काय होतं मला काही कळणार भाऊ. अरे हे बघा माझं स्वप्न काय तुमच्या लक्षात आलं का कुणी जाऊ दे आपलं लिकरू दे तुम्हाला ही गोष्ट मान्य आहे कोणाला एकालाच राहावं लागत पक्षात गेला तरी पण आणि आपल्याकडून लढलं तरी पण एकच जावं आणि तुम्ही जर तुमच्यात ताणिले तो जे आपला झाला ना तो सगळ्याच आमदार झाले मग त्याला कुणी धरून येणार आहे त्याच्यासाठी आमदार होणं सोपं नाही कुणी म्हण करी तसही तो गाडी चावी जशी मला चक्कर न्यायची चावी नाही दिली ना तुम्हाला सांगतो ते चमच्या गाडी त्यानं सुरू करते ना गाडी पळी ते पण सोडणार नाही यावं ना आपल्या हक्काच्या कामं करणार कोणतरी धरून कामं सांगितलं पाहिजे करा ना कोणीतरी काय फरक पडलाय आपले लगेच त्याचं मत जमत नव्हतं त्याचं उगत नाव घेतलं तो कोणाचं जमलंय तो कोणाचं जमलं नाही कव्हा तरी जातीचा विचार करावा गड्या कव्हा जात नका हरून देऊ असू द्या कोणी बी फक्त जात नका हरून देऊ हक्काचं माणसं आहे हक्काचे नाहीत ना 70 वर्षात आपले कोण आहे हक्काचं आपलं एक बी नाही. आता पाठ येतात माझ्याकडे काय तो माझ्याकडे पाठ आता येतात पडायच्या टायमाला जातो काय नाही जातो काय पाठ येतो पाठ काय तर पाठ रातची लाईन लावली आणि माया समाज कधीच कमेंट करत नाही माया समाजाला कमी झाली याच्याकडे कोणी जाऊन दे कोणाचंच नाही. 5-6 दिवस बरं राहत की उच केलं की आपलेच मध्ये मी म्हणलो होतो नाही 5-6 दिवसच मजा यायची याचा गेम होणार आहे झाला का नाही ते 5-6 दिवस कारण मी समाजाच आहे मला नको तो काही मला काय करायचं पैशाचं तुम्ही देऊन पैसे देणार आहे आणि पद माझ्या समाजाने काय कमी केलं मग काय कमी केलंय काहीच कमी नाही केलं काय करायचं हे पद लय मोठं आहे हे समाज मध्येच माझ्यासाठी पद मोठं आहे काय हे नको मला आणि म्हणून ते मला कदारेल तुम्हाला सांगतो मारून तरी टाका मारून टाका तर मी सुईचा नाही मी जागा असल्यावर आलो ना टकोरातून दगड घालून द्यायचं हा मी काय लय सुईचा आहे का काय पण आता चाललंय बाबा आपलं गरीब माणूस आहे मी काय कोणाच्या अंगावर जात नाही काही नाही मला अक्कल बी नाही मला राजकीय ज्ञान नाही काही नाही पण पाडीनार म्हणल्यावर पाडीन फडणवीस साहेब पाडीन म्हणलं की पाडणार आणि ज्याला पाडीन म्हणलं त्याला तर पाडणारच त्याला तर सुट्टीच किती गोड बोलला माझ्या संग काही झालं आता काही येते आपल्या लगेच कानाला लागत येत माझ्या घेणं देणं कानाला लागत रे तेव्हा आलं तुमच्याकडे मग काय तिकीट दिलं त्याला
नाही नाही जेवलंच बेजार करतो तिकडे, मग मी काय कमी करतो इकडे बेजार त्याला? आता ते येते मी काय करू राव? तो माझ्या काय करणार तुम्ही? ते येते मला येऊ नको म्हणता येतं का? बरं ते येऊ नको म्हणलं तर ते म्हणते शाद्या तरी येणार मी. हा काय करता? डायरेक्ट म्हणते फोनवरती. हा आम्ही एक दोन म्हणलो अजिबात तो इकडे, ती मला का घोडला लावतो. आता ते येतेच तर मी काय करू मला काहीच कळत नाही. काही काही म्हणतात आपले, काही काही नाही म्हणत. मराठा समाज तर टेन्शनच घेत नाही. टीव्हीला जरी आलं आमके आमके भेटीला आली मराठी तिकडे हसत देत मोबाईलवर. 2-4 दिवसच फक्त तो माझे आहे. 2-4 दिवसांनी तुला कळण काच का खाली देत असं. आणि तसंच होतं 7-8 दिवसांनी. त्याच्या मागा भोंगा सुरू झाला. काय म्हणलो तू जाऊ नको, तो पाहायला गेलता. कारण मी जाती कोण बोलणार ना राव. तू माझे ठरलं ते दिलं तर तो आपलं जमत. तू मला जातीला देईन म्हणून सांगितलं होतं, मी समाजात सांगितलं ती मध्यस्थीला आलाय जातीला देईन म्हणलाय. नाही दिल्यावर त्याचा परिणाम तेच होणार ना. माझ्या घर तुम्ही असल्यावर काय करणार? तेच करणार ना तुम्ही सर धोका दिल्यावर. मग मी काय चुकीचं करतो? फक्त मी खपाना त्यांना. तुम्हाला शेवटचा शब्द सांग, मी गरीबाचा आहे, गरीबासाठी काम करतो, इमानदारी करतो. मी काय त्यांना खपान? त्यांना वाटतंय काय झालं होऊन बसलं हे. समाज ऐकत नाही. आता समाजाची संख्या वाढली बरं का, आपल्या मताची संख्या वाढली. हो, कारण हे आपण मीडिया समोर बोलायला नाही पाहिजे, कारण हे जबाबदारीचं आहे वाक्य. पण संख्या आपली वाढली त्याचं कारण असं झालंय. मला तोंडातून शब्द गेला म्हणून सांगतो, नाही मला मीडिया समोर हे शब्द घ्यायचाच नव्हता, पण मला आता गेलाय शब्द. त्यामुळे आपली संख्या याच्यासाठी वाढली की प्रत्येकाच्या गोष्ट सरकारबद्दल आणि विरोधीबद्दल लक्षात आहे की ही एकच आहे. त्यामुळे आपली संख्या वाढली. धोका आपल्या जातीला व्हायला लागलाय आणि सरकार करायला लागले हे लोकांच्या लक्षात आल्यामुळं त्यांचा ओढा वाढलाय. आता सांगू को नको कडे ते स्पॉट सांगायला गेले, कारण काही जण त्यांच्या याद्या डिक्लेअर झाल्यावर एक ही करणार आहे सत्र. नको सांगत नाही ते आहे का नाही? ते लगेच मागायला लागेल त्यांच्या एवढा मोठा भारत याद्या झालो करणार काय तुम्ही ते बांधून पुदेन त्यांची. त्यांनी येऊन सांगितलंय मला असा डंका होणार आहे. ते एक म्हणजे आपले मुतोले वाढणार आहेत भयंकर. हा आणि ते मग काय झालं सांगितल्यामुळे काय झालं ते व्हायला सावध. मी सांगतोय त्यांना इथं दुःख झालं ते मलम लावी द्या. आता माझं इकडे झालंय दुःख, इकडे झालेलं असलं की ते माग मलम लावीत बसते कवर. आता थोडं उलट खेळू एवढं 1-1.5 महिना. हा उलट खेळू थोडं. तुम्ही शंका घ्यायची नाही. मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. मी तुम्हाला धोका देऊन जगू शकत नाही. तुमचे पोरं मोठे केल्याशिवाय मी जगू शकत नाही. हे काय होतं सांगितलं का ते होते सावधान मायनारात पोटात. आणि मीडियावर असे कलाकार आहेत ना ते चॅप्टर आहेत, लय चॅप्टर आहेत. ते हळूच वेगळं विचारते तर मग माया होता घ्या तुम्ही भुसकून सांगून बसतो. ते म्हणते आलं माया ते ध्यानात राहत नाही. जसं ते मोगाच्या एक आमदारात सांगितलं मी तसं ह्यो लय मोठा भडकाय. ते असं एक सत्र सुरू होणार आहे ना भयानक. ते फक्त त्यांच्या मराठ्याचं आरक्षण नाही झालं ना एक मोठं सत्र सुरू होणार. ते सत्र सुरू करणार आहेत ते धडधड. आणि त्या टायमाला त्यांना एवढा पश्चाताप येणार का आता लय वाईट झालं. कारण मराठ्याच्या मतं वाढल्या. कारण प्रत्येकाला वाटतं घरात बसलेल्या गरीब भाजपाला सुद्धा भाजपातल्या मराठ्याला आपल्या लेकराला काय उत्तर द्यायचं. ते जर म्हणलं बाबा सत्ता तुमची आहे, बाबा आपण मतदान केलेलं आहे आमदाराला आणि हे आमदाराचं सरकारवर आहे, तुम्ही तेवढं आरक्षणाचं सांगा ना. मी 1% हुकले पोरगी किंवा पोरग जर म्हणलं आपण भाजपलाच मतदान करतो प्रत्येक वेळेस, पण मी 1% हुकले किंवा पोरग जर म्हणलं मी 1% हुकलो तर त्या बापाला उत्तरच देता येणार पोराला. त्याचा मत जीव येते नेत्यात त्या पक्षात आणि असलाही पाहिजे या मताचा मी बी. पण त्याच्या लेकराचं त्याच्या डोळ्या देखता सत्तासून वाटोळ व्हायला लागलं. त्यामुळे आपला मताचा टक्का तिकाडा इकडे वाढला. आपण 3-4 कोटी मतापर्यंत सहज जातो, काही अडचण नाही. यांना 5 जणात 2.5 कोटी घ्यावं लागते जर ठरलं तर. बरं का 5 जणात यांचा 2.5 कोटी टक्का जातो. आपण 6 कोटीत आपण 4.5 कोटी क्रॉस करतो एकटे मराठीच. तुम्ही फक्त डोकं मला आताच उघडं करायला लावू नका. मी बी किती डोकं लावून ठेवलंय आणि ते घालमेल्यावर विषय चालला होता आपला, ती जरा थांबा. ते काय व्हायला लागलं तुम्हाला वाटतं तयारी करायची. तयारीला काय 13 महिन्यापासून केलं नुसतं. मराठीला माझं हे उमेदवार झालं सुरू रापा.
बरं तुम्हाला काय एजंट बघायचे का बूथ कमिटी बघायची का प्रचारावाले बघायचे अख्खं गावच बुद्धीसाठी अख्खं गावच प्रचाराला आहे अख्खं गावच पॉम्पलेट चिटकायलाय त्याला ते कोणाला बघावं लागतं नेत्याला पक्षाला स्वच्छ चरित्राचा माणूस आहे त्याला डाग नाही याला निवडून द्या मग त्याने बूथ ते गोळा करायचे त्याला 2-2 हजार रुपये द्यायचे चहा प्यायला पुड्या खायला गोवा पुड्या खाय सिगरेट खाय तू काय खाय काय खाय पांढरी खाय नाही तर लाल खाय त्याच्यासाठी त्याला ते करायचं आपलं काय आपल्या सध्या खातं नाही येत नाही प्रचाराला पैसे लागत नाहीत निवडणुकीला पैसे लागत नाही पॉम्पलेट चिटकाल नाही बोर्ड चिटकाल नाही नुसतं चिन्ह उमेदवार कळूच तर दम ते जर मला 2 बोर्ड लावतो 40 बोर्ड एका गावात प्रत्येकाच्या घरावर बोर्ड तुम्हाला नेट काय जर ठरलं तर फक्त खाली 8 दिवसात मराठा सगळं डेव्हलप करी फक्त 8 दिवसात देशातली पहिली निवडणूक जर ठरलं ना 8च दिवसात डेव्हलप करून टाकणारा मराठा सगळा मतदारसंघ 8च दिवसात तिथे वेळच नाही ना चिन्ह द्यायला अरे उलट आपले लोक बैठकीला गेल्यावर म्हातारी विचारतात तिकडे काय ठरलं होतं आहे का तुम्हाला अनुभव येऊ म्हातारी विचारतात काय ठरलं काय सांगितलं पाटलांनी आणि ते जर तुम्ही सांगितलं पाटलांनी हे चिन्ह सांगितलंय म्हाताऱ्याने पाठ ठेवलं म्हणून समजायचं साखर घ्यायला जर दुकानावर म्हातारं गेलं ना ते गप्पून म्हणणार आहे एवढी सायकल पावशेर द्या साखर म्हणणारच नाही ते चिन्हच पावशेर द्या म्हणणार आहे इतके फिट करणार आहेत आपले लोक चिन्ह त्यामुळे काय डोक्यात एवढं तुम्हाला काही गडबड करू नका तुम्ही सगळं वेळेवरून पाडायचंय उभा करायचंय यांची मजा बघू ना हे किती गणित जोडीत येत यांचं गणित जोडीत येत 100 जणांचं यांना काय माहिती 100 जणातले 50 जण चालता मराठी फोडी ते चालतात एकटी जाते एक शिक्काचं लीड तोडायची तुम्हाला हे काय सोपं आहे का देवावर पोलीस तेवढे हुशार आहेत ते बरोबर करतात फक्त तुमचे घालमेल कमी करा कारण त्याच्यात काय व्हायला लागलं मग काही वाटतं तयारी करायची काही तयारी नाही करायची आपलं ऐकतं आहे सगळं एक बी यावेळेस देशात असं होणार आहे मराठ्यांचे एकाही महिलेचं मतदान व्हायला जाणार नाही यावेळेस एक द्या तुमचं तरी एखाद बार जाईल हा तुमचं तरी एखाद बार जाईल आणि तुमचं काही नाही तुम्ही काळजी करू नका तुमची बरोबर व्यवस्था करून ठेवतो मी हा मी मावशीला मागत ठेवतो तैला त्यांना तुमच्या तुम्ही काळजीच करू नका तू बांधावर गेला तर तो आम्हाला कासरा घेऊनच तू काळजीच नाही करायची मी बरोबर जिथले तिथं वस्तात लावून ठेवलेले आणि 13 महिने आपण तयारीच केलेली मराठा उलट वाट बघतो आता दोन्हीपैकी एक सांगा काहीतरी सांगितलं की झालं काम तुम्हाला काय लोड आहे लोड घेऊ नका प्रचाराचा लोड नाही तुम्हाला कशाचा नाही बूथ कमिटीचा नाही चिन्हाचं तुमच्या आधी चिन्ह गावात घराघरात गेलेलं राहील ठरलं तर तुमच्या आधी तुम्हाला प्रचारात पहिल्याच प्रचाराच्या उमेदवाराचे पैसे शिल्लक आहेत मराठ्याने दिलेले आणखी त्याच्याकडे इथं काहीच कमी नाही पडत इथं काय लोड आहे तुम्हाला कसला लोड नका उभा करायचं ठरलं तर अपमान होऊन द्यायचा नाही जातीचा तुम्हाला तुमचं ना पटो अथवा न पटो तुमच्या गावातल्याचा पटो अथवा न पटो उमेदवाराचा तुमचा पटो अथवा न पटो जातीचा आणि तुमच्या लेकराचा अपमान होऊन देऊ नका तो तुमच्या लेकराचा अपमान आहे दुसऱ्याचा अपमान नाही मग अशी तुटून पडताना ते शेवटचे 15 दिवस शेतात जायचं नाही लग्न नाही गाव पाहुणे नाही काहीच नाही जे डबा धरून बसायचं एका जाग्यावर तर सोडायचंच नाही वाघोर लावलेले कळत तुम्हाला गावात कोणी आला की पैसे वाटतो काय बघायचं नुसतं माग हिंडायचं त्याच्या काहीच करायचं नाही त्याला चिन्ह सांग म्हणायचं नाही काही नाही ते नुसतं माग त्याला लाज वाटली पाहिजे माग फिरत आपल्याला येड लागल्यासारखं नुसतं मागं चालायचं त्याच्या काहीच करायचं नाही दुसरं कोणाला पैसे वाटून द्यायचे नाही काही चिन्ह ध्यानात नाही राहिलं पाहिजे दुसऱ्याच कोणाचं उलट दुसऱ्याच्याच उमेदवाराचे आपलं चिन्ह ध्यानात राहिलं पाहिजे दुसऱ्याच्या एखादा उमेदवार असला ना तेव्हा म्हणलं पाहिजे एवढ्या ना त्या चिन्हावर प्रचंड बहुमताने विजय करा आणि ते म्हणते आपलं चिन्ह आहे ते म्हणून थांबता आपलं चिन्ह सांग इतके पागल करणार पोट्टे यावेळेस महिला आणि पोरं तुमच्यात तरी थोडंफार आणखीन हाई का असं धाकमुक पण पोरण महिला स्वतःच्या जातवान लेकराच्याच बाजून राहणार आहेत खास महिला आणि पोरं आहे विद्यार्थी भाजपातला असो नाही तर काँग्रेसचा असो नाही तर राष्ट्रवादीचा असो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पोरी आणि पोरं यांना शिकायची हाल माहिती नोकरीची तुम्ही किती मना मतदान करा त्यांनी जर केलं ना तर मी चॅलेंज देईन तुम्हाला तुमच्या बाजूनं नाहीच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एक शिक्का चालणार आहेत आणि महिलेला लेकरापेक्षा मोठं कोणीच नाही ते भाजपती पायाखाली तुडी तीन काँग्रेस तुडी तीन शिवसेना राष्ट्रवादी तुडी हा तिच्यासाठी सगळ्यात मोठा पक्ष आणि सगळ्यात मोठा देव
तिचे मरणाची काठीचा आधार म्हणजे तिचं लेकरू आहे. तिचं सोन्यासारखं लेकरूच मोठं तिला करायचं. आणि आपल्या जीवनाचा खरा आधार आपलं लेकरू आहे. ते लेकरूच मोठं झालं पाहिजे हे ते आईला वाटतंय. तो अपक्ष नेता मोठं करायचं तिच्या डोक्यातच नाहीये. त्यामुळे महाराष्ट्रातल्या 97% महिला एकीकडून आहेत. 3% आणखीन आलटून पलटून आहे. आम्ही केलेला सर्वे, आपला सर्वे फेल जातच नसतो म्हणून जरा काय सर्वेला डेंजर आहे. एक जण म्हणत होतं मी पडतच नसतं. म्हणलं पडत नसतं, मग पडत असतं. ते म्हणले नाही पडत असतं. नाही म्हणले नसतं पडत. एक जण तर म्हणला मी 3 नंबरला आहे. म्हणलं जात असतं 1 नंबरला, टेन्शन घेऊ नको. 1 नंबरचा म्हणला मी 3 नंबरला कसं काय आलो म्हणलं ते मला नाही माहित. आपलं तसंच असतं. म्हणजे जेव्हा म्हणतो ना मी 20-20 वर्ष पडलो नाही ते यावेळेस पडतच असतो पारडा. ते अवघड असतं. ते म्हणतो मी अमृत प्यायला. म्हणलं अमृत नाही ताक प्यायला ध्यानात राहून दे पडत असतो. ते म्हणले काही बोलत जाऊ नको लय काचाकाच बोलतो. म्हणलं तू अमृत नाही प्याला ताक प्यालता पण तुला ध्यानातच नाही. तो शेजारी तुला म्हणलं अमृत, तू आता ताकाला अमृत म्हणाला त्याला मी काय करू. पडला पडलो म्हणतो अहो पडलो. यापर्यंत तो तब्येत कसं काय मला चांगली. यापर्यंत लगेच फोन तब्येत कसं काय रो. मला लच काळजी लागली. नाही ऐका मग तुला विचारलं तर असं परत तिकडून तसं. म्हणलं कसं काय. म्हणलं बरी आहे आता. म्हणलं मग बरी तुमची पुढची तब्येत चांगली करायसाठी फोन आहे काय. नाही तो यासाठीच केला. म्हणजे असं असतं. आपला सर्वेला डेंजर आहे. 3% महिला की दुधा मनस्थितीत आहे. त्या वेळेवर काय करतील मला नाही माहित. पण त्यांनी सुद्धा लेकराच्या बाजूने परिवर्तन करावं. 100% मराठ्यांच्या महिलांपैकी 97% महिला लेकराच्या बाजूने आहेत आज. तिला वाटतं माझी लेक आणि माझा लेक अधिकारी झाला पाहिजे, मोठा झाला पाहिजे. माझा लाल दिव्यात बसून माझा लेक आला पाहिजे अधिकारी बनून. हे प्रत्येक आईचं स्वप्न आहे. हे 97% महिला एका बाजूने मराठ्याच्या म्हणतोय. 3% फक्त तळ्यात मळ्याच्यात. ते बी वेळेवर त्यांनी बी जातवान व्हावं आणि स्वतःच्या लेकराला सोन्यासारखं लेकरू आहे त्याला मोठं करण्यासाठी एका बाजूने येऊ. विद्यार्थी शिकतात त्याच्यामुळे ते आपल्याकडूनच. म्हातारे माणसं पुरे आपल्याकडून आहेत. प्युअर मतदान आहे आपलं. त्याचं ताणत नाही बा म्हाताराचं मथरीचं बी. आता विषय राहिला 10 वर्षाच्या खालचे 3 वर्षापर्यंत. त्याला मग पक्का मतदान आहे पण त्याला अधिकारच नाही. 3 वर्षापासून 10 वर्षापासून पुरे आपलं मतदान आहे पक्क. तुम्ही जरी म्हणले इकडे कर तरी तुमचं पोरग तुमचं ऐकत नाही. ते बारीक असून ते म्हणतात पाटलांनी सांगितलं आमका चिन्ह मी तिकडेच घालणार. तुमचं बाबा नाही ऐकणार. तुम्ही हमेशा हेल्यावरच घालता. तुम्हाला अक्कलच नाही तरी बाबा तिकडेच पळतो. अक्कल नाही म्हणलं तरी ते मतदान आपलं पण त्याला अधिकार नाही राव. त्याला अधिकार आला ना त्या टायमाला तर तुम्ही मग कार्यक्रमच झाला तुमचा. घराघरातले लेकर सुद्धा एका बाजूला ज्यांना गडबड झाली घालमेल की लवकर निर्णय घ्या. ते बारीक 3 वर्षाचे 3 वर्ष म्हणून तुम्ही तुम्हाला ते 10 वर्षाचे लेकर तुमचा प्रचार करून जाणार आहे. तुम्हाला माहित बी नाही म्हणा. हो इतके पेटलेत आज अधिकारी वर्ग. हे मुद्दाम सांगणं गरजेचं आहे मला तुम्हाला. जेवढा अधिकारी वर्ग आहे मराठ्यांचा, मग तो पोलीस खात्यात असो, तो बिल्डर असो, तो सरकारी दवाखान्यात असो, तो महसूल मध्ये असो, तो पोलीस मध्ये असू द्या, तो शिक्षक असू द्या, तो वकील असू द्या, कसल्या याच्यात कर्मचारी असू द्या, शासकीय मध्ये विद्युत मध्ये असू द्या, आरोग्य सेवेत कशात बी असू द्या, शासकीय मध्ये. परत याला जोडून उद्योगपती असू द्या, कॉन्ट्रॅक्टर असू द्या, मोठमोठ्याले गळून गेलेले मोठमोठ्याले राजकारणी असू द्या, हे सगळे आतून एका बाजूने आता एक शिक्का चालणार आहे या बारीने. हे सुद्धा जरी साहेबाला ते राखण असले, साहेबाला सिक्युरिटी असली तरी साहेब पळलाच म्हणून समजायचं. ही रिअल परिस्थिती. मराठे सध्या शहरापासून खेड्यापर्यंतचे सगळे एक झाले. फक्त मधला थोडा गॅप आहे ना, लय कंड उभा राहायचा. हे थोडे शाने, हे थोडे तरी ते 20%, 80% आतापर्यंत भरीत आणलं. मी 87% नेणार आहे. शब्द आहे म्हणा तुम्हाला. मराठे 87% एका बाजून करणार. हे थोडी बुळबुळ ही मधली आमचा साहेब तो असा आहे, मला जिल्हा परिषद देते, मला पैसे तुला देणार नाही. टाइम तिसराच उभा करते मर म्हणतो. मराठ्या कोणा हुकला तिकोण हुकला. त्यामुळे जातीकून हुकू नका. कोणाला संध्या मिळते आणि वेगळ्या त्या नादात पडून जाऊ नको. पडून जशी. त्यामुळं तुम्हाला मोठं करणारे जात. मी काल कौतुक केलं तर आज आता शेवटचं जाता जाता करतो. खरंच त्या उपसभापती जिरवळचं कौतुक केलं पाहिजे. हो येऊ राज्यपालांच्या नंतरच पद आहे, पण बोललाय काय
तो कोणचं आरक्षण मागतोय हे नाही बोलणार मी, तो कोणाला विरोध करतो हे नाही बोलणार, मला त्याचं नाही देणं घेणं. ती त्याचा अधिकार आहे, कुणी आंदोलन करावं कुणी विरोध करावं न करावं. मी त्यांच्या शब्दावर कौतुक करतोय. ते माणूस ज्यावेळेस बसला ना त्यावेळेस त्याच्या तोंडात शब्द होता, मी जरी उपसभापती असलो ना आधी मी जातीचा आहे, मला त्या जातीनं पाठीला येईल. मला सरकारने नाही पाठीलं, आधी जातीनं मत दिलं, मग मी इथं आलो आणि मग पक्षाने मला ते पद दिलंय. जर मला जातीनं मत दिलं नसतं तर मी आमदार झालो नसतो ना, आमदार झालो नसतो तर मी या पदावर बसलो नसतो. म्हणून मी आधी जातीचा आहे, पद गेलं तरी चालत. हे मराठ्याच्या नेत्याने समजून घ्यायला पाहिजे. आणि आपले काही टंबरले म्हणतात मला 2000 कोटीचे कामं दिले आणि आमच्या साहेबाला बोलवतो. तो आज आहे का तो आमच्या साहेबाला बोलवतो? अरे तो आता उलट आमदार की ठुकरायला पाहिजे, तो म्हणायला पाहिजे आमचा साहेब दोषी आहे, देतो देतो म्हणून देत नाही. चालतोय आमदारकी नको मला, 2000 कोटी नको, जाय घेऊन तोय मराठी महाराष्ट्र भरतोय मिरवणूक काढते बोलायला टाकू. गप्पा तर लय ठुकतो बाकीच्या. शिवाजी महाराजाच्या सैन्यात होत होतो, तलवार खेळलं होतो, ते अशी होती इकडून लागली काय होता तू, मागून तलवारी लागत असतात काय? मग कुठेतरी गेला असं गणपतीची वर्गणी जमा करायला खंडणी गोळा करायला काठो केला मग लोकांतरून. आणि मग आम्ही सैन्यात होतो, तुम्हाला लागला ना आता हिशोब होणार आहे. हा आंदोलकाला सपोर्ट देतो अंधारातून, तो लय चाळी केले ते 8 दिवसात. तुला वाटलं असं मला माहित नाही, फक्त मला राजकीय भाषेत निवडणूक लागू तर बोलायचं म्हणून मी गपे. तो काय काय नाटकं केले, तो कोण कोण बैठकीला नेले, तू बैठकीला काय करीत होता सगळं कळालं. तू लय शहाणा समजे, तुला वाटतो दादा, अरे तू काय याचा दादा, तुला काय सांगा इथं इराणा फिर दादा पडे, तू कोणचा दादा आहे तुला काय सांगू मीच कसं रोखीत होती. तुला वेळ आल्यावर कळत तू किती दादा आहे. तो हा हिशोबच क्लिअर करतो, तू थांब. हे असले लोक आहेत. माणूस तसा पाहिजे. उलट यांनी म्हणायला पाहिजे होतं 2000 कोटीचं दिलं काम चाल लात मारतो मी जाती पुढे, चल गरज नाही मला तू समाजाला देतो मला देत नाहीस, तू खोटं बोलतो. मला याच्यात काढायला निघालाय, मग कुठं सांगू तू? हे लोकांनी तुला वाटलं असतं आमदारकीला काही किंमत नाही. इतकं उच्च सन्मानावर मला समाजानं बसविलंय, माझा इतका अभिमान वाटला असता तुला सुद्धा स्वतःला. ठुकरील्यामुळं मला किती मोठा मान सन्मान मिळाला. तिथं बसलं तर थुकासाठी तुगाची उग भंगार जाऊन मला आव्हान देतात. आता मी गप कशामुळे बसलो मला माहित. इथं आलेल्याच्या डोळ्यात किती रक्त होतं ते मी बघितलं. म्हणलं गप बस, मीच गप बसलो. मी म्हणलं काही नाही धोरणात बेस्ट, मीच शांत करून लावले आव्हान देतो. आणि ते बी मला. तुला काय माहित, तू माझ्या नादी लागू नको भाऊ. तोच आयुष्यातले चूक केले माझ्या नादी लागून. तो कोणाच्या नादी लागायचं? एक जुनी म्हण आहे बघा, कोणाच्या नादी लागायचं पण भंगाराच्या नादी नाही लागायचं. कारण त्याला पहिलीच नसती. आपली कुठं घालून घेता. तसा मी माझ्या समाजासाठी तुला किती किंमत आहे मला नाही माहित. मी तो यासाठी भंगारे गेलेलोय. मी विचारत नाही करीत तुटूस तर तोही जाणार आहे का मी जाणार आहे का काय. आणि मला कुठे मला माझ्या समाजाची वाढवायची, तुला तो नेत्याची वाढायची. काय किंमत आहे तुला आमच्यापाशी किंमत नाही. चल तू थांब, आणखीन लय व्हायचंय. मग पैशाची तुला पैसा गेलेला कळायचा नाही, तुला तो पावर गेलेली कळायची नाही. आणि तुला कवाची तेही जेलला टाकलं ते तुला कळायचं. ध्यानात राहू दे तू. हो तू विनाकारण खेटायला नको होत. हो कारण नसताना दुसऱ्यासाठी खेटायची तुला गरज नव्हती. तुला काय बोललो असतं तर तुझ्यासाठी खेटायला तो पाहिजे होतो. तू विनाकारण खेटलास. मी विसरत नसतो. मराठी फक्त मराठ्यात ते संस्कार आहेत, शरण आलेल्यालाच मराठा सोडतो. तुला कुमकुमी मराठ्याला सुद्धा कुमकुमी, काळजी नाही करायची. हो त्याची काळजी नाही, फक्त तुमच्यातली घालमेल थांबवा. झिरवळ साहेबासारखा मराठ्याने वागलं पाहिजे. हो तसं तुम्ही पडताना म्हणा बाबा उड्या फिड्या आणि जाऊ नका मला त्यांना. तुम्ही झिरवळ साहेबांनी काय पत्रकार बांधव म्हणलं आपण. आता त्यांनी उड्या काय लहान म्हातारपण टंगड फिंगड गुतवून उगा आपलं त्यांचं काय असतं. आता त्यांना वाटत असेल, आदिवासी बांधवांना असं वाटत असेल की आमच्या ताटात येतात का काय, आमच्या खात्यात का काय. काही जणांना नाही वाटत आपल्याबद्दल. आपण कोणा ताटात नाही खाऊन म्हणजे ताटात खातो. तसं
ओबीसी आदिवासी बांधवांना वाटत असेल आमच्या ताटात खाते काय, म्हणून आता ते आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, आपण नाही तर म्हणू शकत नाही. आंदोलन पण त्यांनी त्यांच्या जीवाची काळजी घेऊन केलं पाहिजे, कुठं इजा असं नाही झाले पाहिजे त्यांना काय. आता माझं फक्त जाताना तुम्हाला एवढाच एक शब्द आहे, इतकी ताकद लावा, इतकी ताकद लावा की कधीच ताकद लावू नका. त्याच्यानंतर इतकी ताकद ह्यावेळेस लावा, इतकी लावा ना. आणि दुसरा एक शब्द, वर लय गर्दी तिकडं नको इकडंच बसतो, हे करायचं नाही. आपल्याला काहीला लयच कंड मोगम, लय गर्दी तिकडं तिकडं नको, याडे बोल घाली इकडं काय करतो, गर्दीच करायची ना. मग गर्दीतच नको म्हणजे काय, यांना काय होतंय काय मध्ये गर्दी, सगळ्यांनी गर्दीत गडाव. इतकी ताकद लावा ना, इतकी ताकद लावा ना, फिरून ताकद लावायची तुम्हाला गरज पडली नाही पाहिजे. तिथून पुढचं मग मी बघतो. इतके तुटून पाडा, गाड्यान गोड्यान गावात काही ठेवतच नाही. दनादन मास्तराच्या गाड्या, ट्रक उसाला असतात, ट्रका काढा बाहेर, ट्रॅक्टराच्या ट्राल्या माणसं बरोबर काढा, वाहनं कमी पडली तर महिलाची जास्त व्यवस्था करा. आणि स्वतः येणाराने स्वयंसेवक बना, आल्याला प्रत्येक माणूस स्वयंसेवक बना. जायचीच गडबड करू नका नुसती, कोणती गाडी गुतली काढू लागा, कोणाची गाडी पण पडली ती काढू लागा, आपण उशिरा जा, बाकीच्या गाड्या काढू देण्यासाठी करा. आता एक कलेक्टर साहेब तर म्हणले मी रस्ते मोठाले करतो, मी आताच बोललो त्यांना, पण तुमच्यावर तेवढीच एक जबाबदारी, आचारसंहिता लागायल्यावर आपल्याही सभा घेता येत नसत्यात. फुल ताकदीत उतरा, तुम्हाला जेवढी ताकद लावायची ते सगळे इथं लावा. मराठीचे नेते पिते चट सगळे उतरा. जातीच्या नजरेतून यावेळेस मराठ्यांच्या नेत्यांनी उतरू नका. संधी मराठ्याकडून तुम्हाला आणखीन बी नजरेतून उतरू नका. इतके तुटून पडणार आहे, मला कधीच बोलायची गरज नाही पडली पाहिजे. इथून गेले लगेच भिडायचा, लगेच भिडायचं. हे मराठवाड्याचे सगळे जिल्हे जवळ जवळ आहेत, मराठवाड्याच्या बाजूचे सुद्धा. इकडून आपले धाराशिव एकदम जवळ आहे, सोलापूर पण जवळ आहे. तुटून निघले पाहिजेत. आले मोजकेच आणि गेले मोजकेच, शिव धंदा तिथं जमणार नाही. बिडा धाराशिवची गाडी नाही बसली पाहिजे, इकडून आलेली, इकडून परभणीवाले घुसले, तुम्ही इकडं सभा इकडे झाली तरी चालेल तुमचे डांबरावर. त्याला काय, मराठा महत्वाचा आहे, तो कुठेही ते बघणार आहे. ते झोपत नसतो आता, ते एक तर दसरा जाऊ द्या लांबत भाषण आपलं असं, ते एक तर घोषणा केली की ते म्हणले होय आपला कुठे घ्यायचा रे. पण येते का सगळ्या मराठ्या तिकडेच जाते ना, आता गाड्या भरून आपल्या एसट्या माघारी येतात. त्यांना आपलं ठरलं की त्यांचे पंचायतच झाले, ते प्युअर गाय झालेत, प्युअर गाय झाली. ती आपला दसरा मेळावा ठरला की ते म्हणतात मग आपलं जरा आखोड जाग्यात होता का, आखोड जाग्यात हो ना, खोटं म्हणू नका तुम्ही. ते जरा आखोड, ते म्हणले ते आखोड नाही करतायत. मागून जर आपण असा राऊंड पडत्यात हाणला तर असं म्हण. त्यांच्याच माणसं सांगितलं मला पळायचं याच्यात, मी नाव घेत असतो मग हॉस्पिटलमध्ये आलता भेटायला, तर मुंबईला आलता का आला तर मग मी नाव सांगतो. ते म्हणले आमचे पडदे मारायचं ठरलं. म्हणलं बरं झालं, आम्हाला काय खरंच पडदे मारा नाही नका मारून, हो ना, हे ठरलं त्या दिवशी त्यांचं. म्हणलं पडदे मारण्यात काय करा, आम्हाला काय करा तुमचं. ते म्हणले आता काय तुमचं इकडे घटना झाली, तिकडचेच मराठी इकडे येते का कळत, इकडून कोणी येतं का नाही कळून तिकडे. आता विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातले मराठी काय तिकडे जात नाहीत, ते पुरी इकडे गाडावर येते. मग आमचा थोडा इतकं वाचवायचा अंदाज दिसतो. म्हणजे ही रिअल परिस्थिती मराठ्यांची एवढीच असते. तुम्ही तुटून पाडा, मला काय नको. आपण आपली जात मोठी करू, लेकरं मोठे करू, सगळेजण एकजुटीनं ताकद लावा. 12 तारखेला गावचे गाव धुवून बाहेर काढा, आणि ही तुमच्या खांद्यावर जबाबदारी आहे. तुटून पाडा. धन्यवाद. सगळ्यांचे शिवाय.